नमस्कार मंडळी. यूट्यूबवरती तुम्हाला बऱ्याच विषयावरती बरेच पॉडकास्ट मिळतील, पण दुबई रिअल इस्टेटबद्दल मराठीमध्ये पॉडकास्ट तुम्हाला मिळणार नाही. आणि जर तुमच्या मनात प्रश्न असतील की दुबई मार्केट आहे काय, तिथे कसे इन्व्हेस्ट करायची, काय प्राइसेस आहेत, काय रेंटल यील्ड आहे, कॅपिटल अप्रिसिएशन कसं होतं, फ्युचर काय आहे, तर मी संदीप आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक मराठी पॉडकास्ट दुबई रिअल इस्टेटबद्दल, ज्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. सुरुवातीपासून जिथे प्रोसेस इन्व्हॉल्व होते, प्राइसिंग आहे, मार्केट अप्रिसिएशन, रेंटल यील्ड, फ्युचर ऑफ दुबई, सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड आहात तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या कमेंट्स कळवा मला कमेंट सेक्शनमध्ये. नमस्कार संदीप. नमस्कार. खूप छान वाटतं तुम्हाला इथे भेटून तुमच्याशी बोलून. Same मला थोडंसं बेसिक खूप चांगले म्हणजे प्रश्न इथे मराठी उद्योजकांचे आहेत, मराठी इन्व्हेस्टर्सचे आहेत, जे आपल्याला इथे आज क्लॅरिफाय करायचे आहेत. सो सुरुवात आपण इथून करूया की तुम्हाला इथे येऊन किती वर्ष झाले? सो ओमकार, धन्यवाद आल्याबद्दल. फर्स्ट ऑफ ऑल मला इकडे येऊन 12 वर्ष झाली टोटल. मी 2013मध्ये आलो इकडे आणि 2013पासून आजपर्यंत मी डेव्हलपर्ससोबत काम केलेलं आहे, मी ब्रोकरेज मध्ये काम केलेलं आहे आणि माझी आता स्वतःची कंपनी चालू केली आहे गेल्या 1.5 वर्षापासून. सो टोटल 12 वर्षाचा इथला एक्सपिरियन्स आणि 2 वर्षाचा पुण्यातला एक्सपिरियन्स. ओके. सो साधारण 2013 पासून तुम्हाला आत्ता इथपर्यंत येऊन जितके वर्ष झालेत, साधारण ही जर्नी तुमची कशी होती? जर्नी अजिबात सोपी नव्हती, कारण याची 2 गोष्टी आहेत यामध्ये. एक तर पुण्याचं किंवा इन जनरल इंडियाचं रिअल इस्टेट मार्केट आणि दुबईचं रिअल इस्टेट मार्केट याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि तो मला जाणवला जेव्हा मी इकडे आलो फर्स्ट टाईम. मी दमॅक प्रॉपर्टीजला जॉईन केलं होतं 2013मध्ये आणि इंडियामध्ये असताना मी पुण्यात काम करायचो. कंपनी होती अमित हाऊसिंग, तुम्ही ओळखत असाल मे बी. त्यांचा ब्रँड अँबॅसेडर सचिन तेंडुलकर होता. सो तिकडचं वर्किंग आणि इकडचं वर्किंग याच्यामध्ये खूप फरक आहे. बेसिकली सायकल टाईम जी आहे इंडियामध्ये, सर आपण जर पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये प्रॉपर्टीज घ्यायच्या झाल्या तर आपण टाईम घेतो, कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ टाईम, की पहिला आपण जातो, मग आपली फॅमिली जाते, देन तुम्ही बँकेमध्ये जाता, मग बँक डिसाईड करते. अँड सो हा सायकल टाईम जवळपास 2 ते 3 महिन्याचा असतो. पण इकडे दुबईमध्ये तुमचे ट्रान्झॅक्शन्स खूप फास्ट होतात, कारण इकडे सिस्टम इज इन प्लेस. याच्यामध्ये काही रेग्युलेशन्स आहेत, रूल्स आहेत, ते सगळे फॉलो होतात आणि त्यामुळेच दुबईमध्ये तुमचं ॲव्हरेज सेल्स सायकल टाईम इज 1 to 2 weeks मॅक्सिमम. जर तुम्हाला चांगला प्रॉडक्ट मिळत असेल, जर अपॉर्च्युनिटी असेल, तर लोक त्याच्यावरती तुटून पडतात. तर तुम्ही बघितलं असेल रिसेंट न्यूजमध्ये की लॉन्चेसमध्ये लाईन्स लागलेत लोकांच्या. लोक रात्रभर वाट बघतायत ओपन होण्यासाठी सेल्सच्या, आणि सेल्स ओपन झाल्यानंतर 1 ते 2 तासात सगळे सेल्स युनिट्स संपत आहेत. त्याचं कारण हेच आहे की इकडे डिमांड खूप आहे आणि त्या मानाने सप्लाय कमी आहे. दुबईमध्ये तुम्ही बघाल तर लँड अवेलेबिलिटी खूप आहे आणि त्या कम्पेअर टू दॅट तुमचे सप्लाय खूप कमी आहे कम्पेअर टू. पण एवढं अचानक बूम या मार्केटमध्ये का आलं आणि कधीपासून आलं? सो याच्यासाठी आपल्याला थोडं पाठीमागे जावं लागेल. जेव्हा मी आलो 2013मध्ये, तर 2013 नोव्हेंबरला, इफ आय एम नॉट रॉंग, एक अनाऊन्समेंट झाली होती की एक्सपो 2020 दुबई होस्ट करणार होतं. आणि त्यानंतर मार्केट पिक्ड अप लाईक एनिथिंग. म्हणजे रेंटलचे प्राइसेस खूप वाढले, सेल्स प्राइसेस खूप वाढले. मला आठवतं आहे आम्ही फोनवरून बुकिंग्स घ्यायचो, तर कस्टमरला आम्ही कधीच भेटलो नाही त्या. म्हणजे त्याचा फोन यायचा की आम्हाला हे युनिट्स पाहिजेत, जस्ट बुक इट, ॲज सिम्पल एज दॅट. तर 2014ला मार्केट पिकअप झालं. पण एक गोष्ट त्याच्यामध्ये होती की थोडं ते सस्टेनेबल नव्हतं, कारण इकडे कसे आहे दुबईमध्ये, इफ यू गो बॅक टू दी हिस्ट्री ऑफ दुबईमध्ये 2002ला मार्केट ओपन झालं. मार्केट ओपन झाल्यानंतर इकडचे रूल्स अँड रेग्युलेशन्स एवढे चांगले आहेत, इकडचं गव्हर्नमेंट एवढं चांगलं आहे की तुम्हाला तुमचं कॅपिटल अप्रिसिएशन, तुमचं रेंटल यील्ड, तुमची सेफ्टी आणि सिक्युरिटी, या सगळ्या गोष्टी खूप टेक केअर केल्या जातात. याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी घाबरण्याची गरज नाही आहे, कारण इकडे तुमचं दुबई किंवा UAE कन्सिस्टंटली नंबर 1मध्ये आहे की सेफेस्ट प्लेस टू लिव्ह इन. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला इन्कम टॅक्स नाही आहे. तुम्ही जो काही इन्कम घेता तो बेसिकली तुमचा आहे, तुमच्यावर कुठलाही टॅक्स लागत नाही. बरोबर. सेकंड रिझन हे झालं. थर्ड हे आहे की इथे तुम्हाला द लोकेशन जे आहे दुबईचं, दॅट इज ॲक्सेसिबल, खूप इझिली ॲक्सेसिबल आहे. जर तुम्ही बघितलं की जे फ्लाईट डिस्टन्स आहे, तर 60% ऑफ द वर्ल्ड तुम्ही रीच करू शकता 8 तासाच्या फ्लाईटमध्ये. म्हणजे 8 तासामध्ये आपण कुठेही पोहोचू शकतो जगभरात. 60% ऑफ द वर्ल्ड. त्यामुळे तुम्हाला एक ॲक्सेसिबिलिटी आहे, एक इन्फ्रास्ट्रक्चर जे डेव्हलप झालेलं आहे इथे. आय एम शुअर तुम्हाला जे कोणी बोलत असतील दुबईबद्दल, ते सगळेजण आश्चर्य करत असतील की वाळवंटामध्ये असं कसं केलेलं आहे. तर याच्यामध्ये जी विजन आहे दुबईची, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आत्ता 2020ला जे आपण बघतोय, हे विजन अनाऊन्स केलं होतं 2005मध्ये. सो 2005मध्ये जे रूलर आहेत दुबईचे, शेख मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम, त्यांनी हे विजन अनाऊन्स केलं होतं की 2020मध्ये मला हे पाहिजे. अच्छा.
सो तुम्ही जे मेट्रो बघताय, जे फ्लायओव्हर बघताय, हे सगळे 2005ला अनाऊन्स झालं होतं आणि ते आता फंक्शनल आहेत. आता त्यांनी काय केलेलं आहे, आता त्यांनी 2040चं विजन अनाऊन्स केलेलं आहे. अच्छा. आणि इकडे कसं आहे की इकडे जे विजन अनाऊन्समेंट होतात ते सगळे रिव्हर्स इंटिग्रेशनवरती वर्क होतात. फॉर एक्झाम्पल, जेव्हा दुबई मेट्रो अनाऊन्स केली होती दुबई गव्हर्नमेंटने फर्स्ट मेट्रो, त्यावेळी जे रुलर आहेत दुबईचे, त्यांनी असं सांगितलं होतं की मला 9 सप्टेंबर 2009ला ही मेट्रो ऑपरेशनल पाहिजे. मग ते तुमचं काम आहे कॉन्ट्रॅक्टरचं की कसं करायचं आहे आणि काय आहे, आणि याच्यावरती तुम्हाला डॉक्युमेंटरीज पण मिळतील युट्यूबवरती. करेक्ट. हे काम जो चीफ इंजिनियर होता दुबई मेट्रोचा, तर 3-3.5 वर्ष इफ आय एम नॉट रॉंग, त्यानं ॲट अ स्ट्रेच काम केलं होतं विदाउट टेकिंग अ सिंगल लीव्ह. हो. आणि ही मेट्रो ऑपरेशनल झाली होती बिफोर टाइम. सो आपल्याकडे जो प्रॉब्लेम आहे की जे प्रोजेक्ट्स होतात ते खूप वेळेवरती मिळत नाहीत. राईट, तो प्रॉब्लेम इकडे सॉल्व्ह केलेला आहे. सेम झालं मेट्रोच्या सेकंड फेजबद्दल सुद्धा. त्यांना 5 मे 2020ला मेट्रो ऑपरेशनल करायची होती. बाय एंड ऑफ 2019च मेट्रो ऑपरेशनल झाली होती. अच्छा. सो हा डिफरन्स आहे अँड पीपल लाईक इट. सो पहिले विजन ते सांगतात आणि मग त्याच्याकडे उलटं काम करतात त्याच्यामध्ये. तर इकडे गॅरंटी आहे, जर एखादा प्रोजेक्ट अनाऊन्स झाला, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असेल किंवा एंटरटेनमेंट प्रोजेक्ट असेल किंवा रिअल एस्टेट प्रोजेक्ट जरी असेल, तर त्याची गॅरंटी असते की तो अनाऊन्स झाला म्हणजे तो मिळणारच आपल्याला. अच्छा, करेक्ट. सो याची गॅरंटी आपल्याला मिळते म्हणून ते बूम आहे सध्या. ओके. सो माझ्या पुढच्या प्रश्नाकडे आपण बोलूया की साधारण कुठलाही व्यक्ती जेव्हा इथे इन्व्हेस्ट करायचं बघतो तर त्याची मेन कारणं त्याला आपण काय असली पाहिजे की त्यांनी इथे इन्व्हेस्ट करावं, ठीक आहे. की इन्व्हेस्ट केल्याने त्याला पुढचं फ्युचर तो कसं सेक्युअर करू शकतो किंवा काय त्याचं पुढे काय होईल, इन्व्हेस्ट केल्यानंतर पुढे काय होईल. ओके, की जसं आपण आत्ता मागच्या आन्सरमध्ये बघितलं की काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे दुबईमध्ये लोक इन्व्हेस्ट करायला बघतात किंवा आपण पुल फॅक्टर म्हणू शकतो. त्या गोष्टी इन्व्हेस्टर्सना पुल करतात इन्व्हेस्ट करण्यासाठी. पहिला आहे मेन रिझन की इकडे इन्कम टॅक्स नाही आहे. सो जास्त करून लोक इकडे येतात, इकडे त्यांची प्रॉपर्टी असते किंवा इकडे ते बिझनेस सेटअप करतात. आणि जेव्हा आपण तुम्ही बिझनेस सेटअप करता तेव्हा सेकंड इमिडिएट रिक्वायरमेंट असते की हाऊसिंगची. करेक्ट. राईट. सो देन ते प्रॉपर्टी परचेस करतात. सो हा एक फर्स्ट फॅक्टर आहे. सेकंड रिझन म्हणू शकता की इकडे तुम्हाला जे रेंटल यील्ड आहे किंवा कॅपिटल अप्रिसिएशन आहे ते खूप जास्त आहे. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही वर्ल्डच्या मेजर सिटीज घेतल्या, न्यूयॉर्क असेल, लंडन असेल, मुंबई असेल, तर तुमचे रेंटल यील्ड मॅक्सिमम 3% पर्यंत जातात. जर मुंबई आपण कन्सिडर करायचं झालं असेल तर रेंटल यील्डमध्ये मला नाही वाटत 1-2% वरती आपल्याला रेंटल यील्ड मिळतं. कम्पेअर टू दॅट दुबईमध्ये काही पॉकेट्स आहेत जिथे तुम्हाला 8 ते 9% पण रेंटल यील्ड मिळतं. 8 ते 9% पर्यंत. येस, बिंग कॉन्झर्वेटिव्ह. कारण आधी हे 10-12% असायचं, पण आता रिसेंटली गेल्या 2-3 वर्षात किमती वाढल्या आहेत. त्याच्यामुळे आता रेंटल यील्ड कसं कॅल्क्युलेट होतं की तुम्ही इन्व्हेस्ट किती केलेलं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला रेंट किती येत आहे. फॉर एक्झाम्पल, जर समजा तुम्ही 1 मिलियन दिरम इन्व्हेस्ट केला असेल आणि जर तुम्हाला 1 लाख रेंट येत असेल, 1 लाख दिरम, तर तुमचा नेट झालं रिटर्न 10% ग्रॉस रिटर्न. तिकडच्या लोकांना हा पण प्रश्न असतो की साधारण 1 मिलियन म्हणजे एक्झॅक्टली किती आणि त्याचे दिराममध्ये कन्वर्ट करून इंडियन रुपीजमध्ये किती होतात, हा पण एक खूप मोठा प्रश्न असतो. हां, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 1 मिलियन म्हणजे 2.3 करोड INR मध्ये. आणि 100,000 बेसिकली, आता इकडे डिफरन्स आपल्याकडे आहे की आपण तिकडे लाखामध्ये बोलतो आणि इकडे आपण थाउजंड्स मध्ये बोलतो. 1000 किंवा मिलियन्स. 100,000 1 मिलियन. करेक्ट. ठीक आहे. तर 100,000 म्हणजे आपले करन्सी जर एक्सचेंज केले तर 22 ते 23 लाख रुपये होतात. सो मी तेच सांगत होतो, जर फॉर एक्झाम्पल आता इकडे असे सिच्युएशन्स आहेत की तुम्हाला 1 मिलियन दिरमची प्रॉपर्टी तुम्ही इन्व्हेस्ट केली, बेसिकली 2 करोड प्लस तुमचे चार्जेस वगैरे ॲड ऑन होतात, 2.3 to 2.5 CR पर्यंत तो जातो. आणि जर त्याच्यावर तुम्हाला 1 लाख दिरम रेंट मिळत असेल, विच इज रफली 22 ते 23 लाख रुपये, तर हे 10% झालं. म्हणजे कम्पेअर टू सेम जर तुम्ही 2.5 करोडची प्रॉपर्टी इंडियामध्ये घेतली तर तुम्हाला किती रेंट मिळू शकतं तिकडे. हा एक बेसिक फॅक्टर जे लोक कॅल्क्युलेट करतात आणि त्या केसमध्ये दुबई नेहमीच नंबर 1 मध्ये येतं, कारण इकडे रेंटल यील्ड खूप जास्त आहे. जर तुम्ही न्यूयॉर्क जर बघितलं किंवा लंडन जे मेट्रोपॉलिटन सिटी आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रेंटल यील्ड 2 ते 3% मिळतं मॅक्सिमम. सो आपण असं पण एक कॅल्क्युलेशन करू शकतो की इन्व्हेस्ट केलेले पैसे आपल्याला परत किती वर्षामध्ये रिटर्न मिळू शकतो. एक्झॅक्टली. जर समजा तुमचं बिंग व्हेरी कॉन्झर्वेटिव्ह, जर तुमचे 6 ते 7% रेंटल यील्ड असेल तर तुमची प्रॉपर्टी मे बी अराउंड 13 ते 14 वर्षात फ्री होऊन जाऊ शकते. हा एक आस्पेक्ट आहे याच्याकडे बघण्याचा. दुसरा अजून एक, बरीच लोक या गोष्टीसाठी पण इन्व्हेस्ट करतात की आता जसं तुम्ही कम्पेअर केलं की इंडियामध्ये फायनान्स किंवा हाऊसिंग लोनचे इंटरेस्ट रेट जे आहेत ते आजच्या डेटला अराउंड 9 to 10% आहेत. करेक्ट. राईट. आणि तुमचा रेंटल यील्ड समजा जास्तच पकडला पण इंडियामध्ये तर किती आहे, अराउंड 2 ते 3%. लेट्स से 3% तुम्हाला रेंटल यील्ड असेल तर तुम्ही 9% इंटरेस्ट देताय आणि 3% तुमचं अर्निंग होते. सो युअर -6. करेक्ट. आपण फक्त रेंटल यील्ड बद्दल बोलतोय, कॅपिटल अप्रिसिएशन बद्दल आपण नंतर बोलूया. सेम सिच्युएशन दुबईमध्ये तुमचं रेंटल यील्ड
बिंग व्हेरी कॉन्झर्वेटिव्ह, म्हणजे आपण कमीतच पकडू 6% रेंटल यील्ड आहे तुमचं. इकडे हाऊसिंग मॉर्गेज जे रेट्स आहेत ते अराउंड 4% पर्यंत जातात, 4-4.5%. वर्स्ट केस सिच्युएशन अगर तुम्ही नॉन रेसिडेंट असाल तर 5% पर्यंत हा. जातात. तरी पण तुम्ही 1% प्लसमध्ये आहात. सो प्रॉपर्टी जी आहे ती तुमची सेल्फ सस्टेनेबल होते, सेल्फ सस्टेनेबल होते. कारण तुमचं रेंटल जे येत आहे दॅट इज टेकिंग केअर ऑफ दी EMI. EMI. ओके, म्हणजे हा माझा एक दुसरा प्रश्न याच्या पुढचाच कनेक्शनमध्येच मी तुम्हाला विचारतो की नॉन रेसिडेंट्स किंवा जे इथे राहत नाहीत आणि ज्यांना इथे राहायची इच्छा पण नाही आहे, पण त्यांना इथे प्रॉपर्टी घेऊन रेंटल इन्कमवरती त्यांना अर्न करायची असेल, तरी पण त्यांना मॉर्गेज इथे मिळतं किंवा लोन मिळतं. सी, दुबई रिअल इस्टेटचं सगळ्यात चांगला मी म्हणेन किंवा सस्टेन होण्याचं एक मेजर रिझन आहे की इथे ऑफ प्लॅनला फायनान्स होत नाही, पहिली गोष्ट. आणि नॉन रेसिडेंट सुद्धा फायनान्स करायचं असेल तर ते फक्त 50% पर्यंत त्यांना फायनान्स होऊ शकतं. ऑफ प्लॅन म्हणजे काय? ऑफ प्लॅन म्हणजे आपल्याकडे जसं आपण अंडर कन्स्ट्रक्शन बोलतो, अच्छा तर अंडर कन्स्ट्रक्शनला इकडे वर्ड आहे ऑफ प्लॅन. अच्छा, म्हणजे जी प्रॉपर्टी अंडर कन्स्ट्रक्शन आहे, कम्प्लीट झालेली नाही, काम चालू आहे. राईट. इंडियामध्ये कसं तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीमध्ये लोन मिळतं. इकडे तो मिळत नाही, कारण इकडे कसं होतं की जे 2008ला जे क्रायसिस झाले होते त्याच्यामध्ये मेजर रिझन हे एक होतं की अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीजला तिकडे त्यावेळी फायनान्स होत होतं दुबईमध्ये. सो बरीचशी असं लोक होती ज्यांची केपेबिलिटी नाही आहे रिफे करण्याची, लोन रिफंड करण्याची, पण त्यांना पण लोन मिळालं आणि देन ते मग सस्टेन नाही होऊ शकलं. सो दुबई गव्हर्नमेंटचे जे रेरा, आता इंडियामध्ये जो रेरा आहे तो एक्झॅक्टली सेम दुबईचा रेरा आहे. सो दुबईचा रेरा जो होता तो 2007 मध्ये इम्प्लिमेंट केला, तो सेम आपला आता इंडियामध्ये अप्लाय होतो. सो नॉन रेसिडेंट्स करता इथे तुम्हाला मॉर्गेज मिळत नाही. नॉन रेसिडेंट्स करता मॉर्गेज मिळतं, पण जर तुमची प्रॉपर्टी रेडी असेल, आणि मिळतं ते पण 50%च ऑफ दी प्रॉपर्टी कॉस्ट. सो रेसिडेंट्स जे आहेत तिकडे ते ऑफ प्लॅन मध्ये मॉर्गेज घेऊ शकतात? नो, नाही, ऑफ प्लॅन मध्ये मॉर्गेज कुणालाच नाही मिळणार दुबईमध्ये. कोणालाच नाही मिळणार. अच्छा, ओके ओके. मॉर्गेजची कंडिशनच आहे की प्रॉपर्टी तुमची रेडी पाहिजे. येस. ओके. सो थोडंसं ह्या सिनेरिओबद्दल आम्हाला सांग की ऑफ प्लॅनमध्ये काय, रेडीमध्ये काय असतं आणि ते साधारण कसं आपण विस्तारित करू शकतो. सी, दुबईचे 2 मेजर मार्केट्स आहेत. एक आहे तुमचं प्रायमरी मार्केट आणि एक आहे सेकंडरी मार्केट. प्रायमरी मार्केटमध्ये कसं होतं की प्रायमरी इज बेसिकली जो सप्लाय तुम्हाला डेव्हलपर्सकडून डायरेक्ट येतोय, दॅट इज कॉल्ड एज प्रायमरी मार्केट. सेकंड आहे की सेकंडरी मार्केट इज बेसिकली जो इन्व्हेस्टर आहे इंडिव्हिज्युअली जो सेल करतोय मार्केटमध्ये, त्याला आम्ही इकडे सेकंडरी मार्केट बोलतो. ओके. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, एक येतं ऑफ प्लॅन आणि एक येतं रेडी. ऑफ प्लॅन म्हणजे जे अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रायमरी अँड सेकंडरी येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या इन्व्हेस्टरने लॉन्चमध्ये घेतलेली आहे प्रॉपर्टी, ओके, ऑफ प्लॅन आहे, पण डिमांड खूप जास्त आहे, जे आता सध्या होतंय की डिमांड खूप जास्त आहे, तो त्याच वेळी तुम्हाला इमिडिएट 2-3 महिन्यामध्ये सुद्धा 10-15% कॅपिटल अप्रिसिएशन मिळू शकतं, प्रोव्हाइडेड की तुमचा जो प्रोजेक्ट आहे तिथे तुम्हाला मिळाला आहे दॅट इज व्हेरी युनिक. सो प्रायमरीमध्ये ऑफ प्लॅन येतं आणि रेडी येतं. सेकंडरीमध्ये सुद्धा ऑफ प्लॅन आणि रेडी येतं. आता जर आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रॉपर्टी घेतली लॉन्चमध्ये, ठीक आहे, अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे, तर तुमचे परचेस झाला प्रायमरी मार्केट परचेस, ठीक आहे. आता ती प्रॉपर्टी तुम्ही रेडी होईपर्यंत ठेवली आणि त्याच्यानंतर तुम्ही सेल करायला गेला तर ती झाली सेकंडरी प्रॉपर्टी, सेकंडरी रेडी. जर तुम्ही ती प्रॉपर्टी निम्म्यामध्येच, जेव्हा अजून कन्स्ट्रक्शन पूर्ण नाही झाली तेव्हा तुम्ही विकताय, तर ती झाली सेकंडरी ऑफ प्लॅन. ओके, म्हणजे कन्स्ट्रक्शन अजूनही चालू आहे आणि लगेच जो इन्व्हेस्टर आहे त्यांना ती प्रॉपर्टी विकायची आहे. करेक्ट. ओके ओके. 2 कॅटेगरीज, प्रायमरी अँड सेकंडरी मार्केट. ओके ओके. साधारण आपल्या भारतामध्ये कुठली प्रॉपर्टी घेताना त्याच्यामध्ये बरेच आपल्याला इतर पेमेंट्स असतात. म्हणजे एक असते प्रॉपर्टी कॉस्ट, त्याच्यावरती तुम्हाला स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, जर अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर GST भरायला लागतो. तसं इथे पेमेंट्स काही असतात का? ओके. सो दुबईचं रिअल इस्टेट ट्रान्झॅक्शन हे सगळ्यात सोपं आहे, म्हणजे याच्यामध्ये काहीच कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. का मी असं म्हणतोय की याच्यामध्ये तुम्हाला प्रोसेस खूप सिम्पल आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला डेव्हलपरकडून प्रॉपर्टी घ्यायची असेल तर ती तर सगळ्यात सोपी आहे, म्हणजे तुम्हाला यायची सुद्धा गरज नसते बऱ्याच वेळा, कारण इकडे त्यांनी सिस्टम अँड प्रोसेस इन प्लेस करून ठेवलेले आहेत. सपोज तुम्हाला एखादी प्रॉपर्टी आवडली, तुम्हाला एखादं पर्टिक्युलर युनिट नंबर आवडलं, तर तुम्हाला फक्त एवढं करायचं आहे की तुमचे पासपोर्ट कॉपी, तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, फिजिकल ॲड्रेस हा पाठवून द्यायचा आहे. जर तुमचा जो कोणी रिअल इस्टेट एजंट असेल तो हे सगळ्या गोष्टी करेल. जेव्हा तुमचं युनिट ब्लॉक होतं तर तुम्हाला डाऊन पेमेंट द्यावं लागतं 10%. सो इकडे बेसिकली असते की 10% तुमचं डाऊन पेमेंट असतं. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये 10% नेक्स्ट मंथमध्ये किंवा 2 महिन्यानंतर येतं. अँड देन यू फॉलो द पेमेंट प्लॅन. डेव्हलपरने जो दिलेला आहे तो पेमेंट प्लॅन फॉलो करायचा. तर याच्यामध्ये तुमचं जेव्हा डाऊन पेमेंट होतं त्याच्यासोबत तुम्हाला वन टाईम एक चार्जेस द्यावे लागतात. ते असतात ते लँड रजिस्ट्रेशन चार्जेस. आम्ही त्याला इकडे DLD चार्जेस म्हणतो. सो DLD चार्जेसमध्ये तुम्हाला 4% प्रॉपर्टी कॉस्टच्या तुम्हाला द्यावे लागतात. हे वन टाइम असतात, एकदाच. हे फिक्स्ड आहे, 4% फिक्स्ड आहे. हां, हे फिक्स्ड आहे, ते तुम्हाला एकदाच द्यावे लागतात. त्याच्यासोबत तुम्हाला एक ॲडमिन फी असते. जनरली ती रेंज कधी 3,000 दिरहम टू 5,000 दिरहम. जर ही डिपेंडिंग ऑन डेव्हलपर टू डेव्हलपर तुम्हाला ते 3,000 ते 5,000 दिरहम ते द्यावे लागतात. ती पण वन टाइम असते. वन टाइम असते. अच्छा. अँड दॅट्स इट.
याच्यानंतर तुम्हाला कुठलंही पेमेंट गव्हर्नमेंटला किंवा बाकी अथॉरिटीजना करायचं नाही आहे. याच्यानंतर तुम्हाला जे लास्ट गव्हर्नमेंटला पेमेंट करायचं दॅट इज 540 दिरम, अराउंड 500 दिरमच्या आसपास ते तुम्हाला तुमची टायटल डीड इश्यू करण्यासाठी द्यावे लागतात. अँड त्याच्यानंतर मग तुम्हाला दिवा कनेक्शन जे आपण वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी कनेक्शन असतं त्याचे डिपॉझिट्स वगैरे. पण तुमच्या ट्रान्झॅक्शनमध्ये 4% तुमचे रजिस्ट्रेशन चार्जेस आणि ॲडमिन चार्जेस जे असतात 3000 ते 5000 दिरम, दॅट्स इट. हे सोडून तुम्हाला कुठलेही पेमेंट गव्हर्नमेंटला करायचं नाही आहे. अच्छा. गव्हर्नमेंटच्या व्यतिरिक्त अजून डेव्हलपर सुद्धा त्यांच्याकडून काही चार्जेस घेतात, जसं क्लब हाऊसचे असतील, काही फॅसिलिटीज कोणी देत असेल तुमच्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये, तर तसे काही चार्जेस त्यांना द्यायला लागतात का? किंवा मेंटेनन्स म्हणा, जो महिन्याचा महिना आपल्याला मेंटेनन्स द्यायला लागतो बिल्डरला किंवा सोसायटीला, तिकडे असतं भारतामध्ये, तर इथे तसं काही भाग आहे का? बिलकुल आहे. कारण याच्यामध्ये आपला जो इंडियामध्ये जो असतो मेंटेनन्स म्हणतात ते तुम्हाला फिक्स्ड चार्जेस घेतात, राईट. तर इकडे जो मेंटेनन्स आहे आम्ही इकडे सर्व्हिस चार्जेस म्हणतो. अच्छा. सो सर्व्हिस चार्जेस हे कसे होतात, जनरली डिसाईड होतात साईज होते तुमची प्रॉपर्टीची जी साईज आहे. ओके. तर या साईजमध्ये तुम्हाला पर इयर, पर स्क्वेअर फीट, पर ॲनम चार्जेस असतात. जे जनरली जर रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असेल तर त्याचे चार्जेस 15 दिरम ते 20 दिरम पर स्क्वेअर फीट पर ॲनम हे चार्जेस असतात. जर तुमचा टाउन हाऊस किंवा विला असेल तर त्याचे 3 ते 5 दिरम पर स्क्वेअर फीट पर ॲनम हे चार्जेस असतात. जर एक्झाम्पलच घ्यायचं असेल तर लेट्स से 1000 स्क्वेअर फीटची अपार्टमेंट आहे आणि लेट्स से फॉर एक्झाम्पल दोन्ही आपण अपार्टमेंट आणि टाउन हाऊस सेम ठेवूया. लेट्स से 2000 स्क्वेअर फीटचा अपार्टमेंट आहे आणि 2000 स्क्वेअर फीटचा टाउन हाऊस आहे. तर 2000 स्क्वेअर फीटच्या अपार्टमेंटमध्ये तुम्हाला 15 ते 20 दिरम पर स्क्वेअर फीट, लेट्स से 20 पकडू आपण हायर साईडमध्ये, तर तुमचे जवळपास 40,000 दिरम वर्षाचे सर्व्हिस चार्ज होतात. आणि तेच टाउन हाऊसमध्ये आपण 5 दिरम पकडू, हायर साईड 2000 स्क्वेअर फीटचा आहे, तर 10,000 दिरम तुमचे वर्षाचे सर्व्हिस चार्जेस होतात. आता याच्यामध्ये सर्व्हिस चार्जमध्ये इन्क्लूड काय होतं, जे काही तुमच्या भिंतीच्या बाहेर आहे एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड. म्हणजे तुमचं आता अपार्टमेंट जर कन्सिडर करायचं झालं तर तुमची लिफ्ट लॉबी असेल, स्विमिंग पूल मेंटेनन्स असेल, जिमचा मेंटेनन्स असेल, ते सगळं याच्यामध्ये कव्हर होतं. ओके. जर टाउन हाऊस असेल तर तुमचे पार्क्स असतील, कम्युनिटी सेंटर असतील, तुमचे रोडच्या साईडला जे प्लांटेशन होतं त्याचं मेंटेनन्स असेल, ते सगळं याच्यामध्ये कव्हर होतं. एनिथिंग जे तुमच्या घरामध्ये होतं दॅट इज नॉट कव्हर्ड. दॅट इज नॉट कव्हर्ड ऑब्विसली. ओके. पण हे सगळे चार्जेस देऊन सुद्धा आपण जर म्हणतोय की आपण ती घेतलेली प्रॉपर्टी रेंटवरती द्यायची असेल तरी पण ते पर्सेंटेज जे आहे ते तरी 6 to 7% मध्ये येऊन बसतं. हो बिलकुल. कारण याच्यामध्ये काही काही एरियाज असे आहेत जिथं तुम्हाला, जेव्हा मी सांगितलं तुम्हाला 6 ते 8% येतं. आता 8% जर म्हणलं तर दॅट इज अगेन ग्रॉस. आपण एक एक्झाम्पल घेऊया एखाद्या प्रॉपर्टीचं. फॉर एक्झाम्पल आता बिझनेस पेमध्ये स्टुडिओज वगैरे आहेत, फर्निश्ड स्टुडिओ वगैरे तुम्हाला 1.1 मिलियन दिरमपर्यंत आजच्या डेटमध्ये मिळून जाईल. ठीक आहे. त्याचं रेंटल जे आहे आजच्या डेटमध्ये अराउंड 80,000 पर्यंत तुम्हाला प्रॉपर्टी रेंट होईल. आता 1.1 मिलियन दिरमवरती 80,000 तुम्ही काढलं, रफली अराउंड लेट्स से 8%. ठीक आहे. आता 8% मधून तुम्ही सर्व्हिस चार्जेस, आता स्टुडिओची जी साईज असते ती रफली अराउंड 400 ते 450 स्क्वेअर फीट असते. आपण हायर साईड जरी कन्सिडर केलं, 450 स्क्वेअर फीट वरती 20 दिरमने जरी आपण पकडलं हायर साईड, मी जनरली काय करतो कॅल्क्युलेशन करताना एक्सपेन्स मी जास्त दाखवतो हायर साईडला, म्हणून मी तुम्ही बघितलं असेल मी सर्व्हिस चार्ज हायर साईडला कन्सिडर केला आणि इन्कम मी लोअर साईडला कन्सिडर करतो, कारण एक रिअलिस्टिक फिगर येते. करेक्ट. तुम्हाला दुबई मार्केटमध्ये बरीच लोक मिळतील जे तुम्हाला रेंटल खूप जास्त सांगतील आणि एक्सपेन्सेस खूप कमी सांगतील. तर तुमची जी यील्डची व्हॅल्यू आहे ती खूप जास्त येते अशा केसमध्ये. जर मी तुम्हाला सांगितलं की परचेस प्राइस 1.1 मिलियन आहे आणि तुम्हाला 1 लाख किंवा 1,20,000 दिरम रेंट मिळेल, तर त्यामुळे तर तुमचे रेंटल यील्ड 12% जाईल. बरोबर. पण ती रिअलिस्टिक फिगर नसते. सो जेव्हा रेंटल यील्ड आपण कॅल्क्युलेट करतो तेव्हा आपण एक्सपेन्सेस हायर साईडला घ्यायचे असतात, इन्कम लोअर साईडला घ्यायचे असतात, सो दॅट तुम्हाला एक रिअलिस्टिक फिगर मिळते. तर या केसमध्ये 1.1 मिलियनची प्रॉपर्टी, 80,000 तुमचं रेंटल यील्ड, सर्व्हिस चार्जेस एक्सपेन्स झाला तो आपण हायर साईडला 20,000ला पकडू, 20 दिरम पर स्क्वेअर फीट पर ॲनम पकडू आणि साईज आपण 450 स्क्वेअर फीट पकडू, तर तुमचं जवळपास 9,000 दिरम सर्व्हिस चार्ज आले वर्षाचे. करेक्ट. 80,000 मधून तुम्ही 9,000 मायनस करा, 71,000 झाले. 1.1 मिलियन अँड 71,000 हे तुम्हाला ऑलमोस्ट 7% अराउंड रफली 7% येतं. सो दॅट इज द ब्युटी. म्हणजे दुबईमध्ये लोक इन्व्हेस्ट याच कारणासाठी करतात, कारण इकडे रेंटल यील्ड चांगला आहे. आणि आपण जो एक पॉईंट राहिला मगाशी की प्रोसेसमध्ये आपण बोलत होतो, तर त्या प्रोसेसमध्ये तुम्ही जेव्हा पेमेंट करता त्याच्यानंतर तुम्हाला यायची सुद्धा गरज नाही. अगर जर तुम्हाला यायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही येऊ शकता, बट लेट्स से तुम्ही नाही येऊ शकत, तर तुमचे जे डॉक्युमेंटेशन असतं फर्स्टवालं, जसं की आपण डाऊन पेमेंट केलं प्रॉपर्टीचं, त्याच्यानंतर एक पहिलं डॉक्युमेंट येतं बुकिंग फॉर्म किंवा रिझर्वेशन फॉर्म किंवा OTP म्हणतात इकडे, ऑफर टू परचेस. डिफरंट वेगवेगळे डेव्हलपर वेगवेगळे टर्मिनॉलॉजी वापरतात. सो फर्स्ट डॉक्युमेंट येतं, त्याच्यामध्ये बेसिक डिटेल्स लिहिलेले असतात की तुमचं डेव्हलपर कोण आहे, त्याच्यानंतर परचेसर कोण आहे, प्राइस काय आहे, साईज काय आहे, पेमेंट प्लॅन काय आहे आणि बेसिक टर्म्स अँड कंडिशन्स लिहिलेले असतात. तर तो फॉर्म तुम्हाला ऑनलाईन तुमच्या ईमेलवरती येऊ शकतो. तुम्ही तो फक्त साईन करायचा, परत पाठवायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमचं 4% जे लँड रजिस्ट्रेशनचे चार्जेस आहेत ते पे करता
आणि जे ॲडमिन चार्जेस आहेत ते पे करता, त्यावेळी तुम्हाला सेल्स अँड परचेस ॲग्रीमेंट इश्यू होतं. अच्छा. आता आता इंडियामध्ये जर तुम्ही बघाल, जेव्हा तुम्ही ॲग्रीमेंट साईन करता तेव्हा तुम्हाला फिजिकली जावं जावं लागतं. तिथे जाऊन थांबा, ते सगळे डॉक्युमेंटेशन Witness करा, पण असतात आणि विटनेसला सुद्धा घेऊन जा, त्याच्यानंतर ते थंब इम्प्रेशन द्या, तो ऑफिसर जर असेल त्याच्या समोर जाऊन हे सगळं करावं लागतं. हे थोडं कॉम्प्लिकेटेड प्रोसेस हो, आहे. हो. फॉर एक्झाम्पल मी लास्ट इयर प्रॉपर्टी घेतली पुण्यामध्ये, तर मला ऑल द वे त्याच्यासाठी जावं जावं लागलं, लागलं. राईट. आणि इट्स नॉट इझी, कॉम्प्लिकेटेड आहे खूप. तो फॅक्टर इकडे एलिमिनेट केला. अच्छा. जर तुम्ही येऊ शकत नसाल तर सेल्स अँड परचेस ॲग्रीमेंट तुमच्या घरी कुरिअर होतं. तुम्हाला फक्त ते सगळ्या पेजेस साईन करायचे आहेत. 2 कॉपीज येतात, दोन्ही कॉपीज तुम्हाला साईन करायचे आहेत आणि परत पाठवायचे अच्छा. डेव्हलपरच्या ॲड्रेसवरती. डेव्हलपर स्वतः ते एक्झिक्यूट करून एक कॉपी तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवरती परत कुरिअर होते. ओके. सो इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. पण हे सगळं फॅसिलिटेट करायला मध्ये कोणी लागतं का? ऑफकोर्स तुम्ही मध्ये असणं, आता समजा आता मी डायरेक्ट डेव्हलपरकडून जर प्रॉपर्टी घेत असेल या तर ते सगळं करण्याकरता मला त्याच्यामध्ये कोणीतरी मध्यस्थी हवा असतो का? बेसिकली जर तुम्ही म्हणत असाल की एजंट किंवा ब्रोकर्स दुबईच्या रिअल इस्टेट ट्रान्झॅक्शनमध्ये असायला पाहिजेत का, तर याचं खूप सोपं सोल्युशन आहे. मी यामुळे सांगत नाही की मी त्या फील्डमध्ये आहे, कारण जर तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर तुमच्याकडे एक असा कोणीतरी व्यक्ती असायला पाहिजे जो तुमच्या ॲब्सन्समध्ये या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी करू शकतो. ओके. आणि इकडं कसं आहे की तुम्हाला फर्स्ट थिंग तुम्ही फॅमिलियर नाही आहेत मार्केटबद्दल, राईट. Correct. जर तुमची पहिली इन्व्हेस्टमेंट असेल तर सेकंड थर्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही तुमचं यू कॅन टेक युअर कॉल. जर तुमची फर्स्ट इन्व्हेस्टमेंट असेल देन मेक शुअर की कोणीतरी मेडिएटरी आहे किंवा एजंट आहे किंवा ब्रोकर आहे. खूप ब्रोकर्स आहेत दुबई मार्केटमध्ये आणि सगळ्यांचे सोशल प्लॅटफॉर्म्सवरती प्रोफाईल्स आहेत. तुम्ही थोडा रिसर्च करा, सी की कोण तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशन देतोय, व्हॅल्यू फॉर मनी कुठे मिळू शकतं. कारण इकडे एक ॲडव्हान्टेज आहे की आता 2 गोष्टी आहेत. प्रायमरी मार्केटमध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी कमिशन द्यायचं नाही आहे. जसं की डेव्हलपर्सकडून जर तुम्ही प्रॉपर्टी परचेस करत असाल तर तुम्हाला कमिशन तसंही ब्रोकरला द्यायचं नाही आहे. देन वाय यू वॉन्ट की तुम्ही डायरेक्ट जाल, कारण ब्रोकर असण्याचे फायदे 2-3 आहेत. एक बेसिकली की तो तुमच्यासाठी तुमची सगळी कामं करेल. करेक्ट. ठीक आहे. तो तुम्हाला प्रॉपर्टी आयडेंटिफाय करून देईल, तो तुम्हाला डेव्हलपरशी कनेक्ट करून देईल, डॉक्युमेंटेशनचं तो सगळं बघेल. त्याच्यानंतर तो किंवा ती त्याच्यानंतर तुमचे सेल्स अँड परचेस एक्झिक्युशन जे आहे ते सगळं होईल ब्रोकर थ्रू. त्याच्या खरं काम ब्रोकरचं कुठून सुरू होतं, तुमचं परचेस ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर. बरोबर. आणि याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी असतात जे ब्रोकर्स, काही ठराविक ब्रोकर्स या गोष्टी करतात. बरेचसे ब्रोकर्स करतात की ठीक आहे ट्रान्झॅक्शन झालं, ओके चला आपलं काम संपलं. पण जो खरोखर जेन्युइन ब्रोकर आहे ही विल मेक शुअर की तो तुमच्यासोबत टुवर्ड्स टिल दी हँडओव्हर पर्यंत राहील. चावी मिळेस तोपर्यंत तो कारण राहणार त्याच्यानंतर सोबत. बरीच पुढची कामं सुरू होतात. तुम्ही इन्व्हेस्टर आहात, तुम्ही दुबई प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट केलं, इंटरनॅशनल इन्व्हेस्टर आहात तुम्ही, तर तुम्हाला पाहिजे की असा कोणीतरी व्यक्ती जो तिकडे तुमच्यासाठी ती प्रॉपर्टी रेंट करेल. तुमच्यासाठी जर त्याच्यामध्ये आणि रेंटल केल्यानंतर पण खूप गोष्टी असतात, जसं की मेंटेनन्सचा काही इश्यू आला तर तुम्ही इकडे नाही आहात. समजा तुम्ही डायरेक्ट प्रॉपर्टी रेंट केली तर एखाद्या रात्री मेंटेनन्सचा वॉटर लिकेज झालं किंवा काय झालं, कोण टेक केअर करणार आहे. आणि याच्यामध्ये ब्रोकर्स जे खूप आधीपासून आहेत त्यांचे पोर्टफोलिओच असा आहे की ते प्रॉपर्टी मॅनेज करतात, क्लायंटची एंड टू एंड सर्व्हिस असते. ओके. ओके. आणि याच्यामध्ये तुम्हाला यू डोंट पे एनिथिंग, बेसिकली तुम्हाला काही खर्च नाही आहे. जर सेकंड ब्रोकरला तुम्ही एकाच केसमध्ये पैसे देता जेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन सेकंडरी मार्केट असतं, जेव्हा रिसेल करतात त्यावेळी तुम्हाला ब्रोकरेज द्यावे लागतं. पण जर तुम्ही विचारत असाल की कोणी एजंटमध्ये असायला पाहिजे किंवा नाही, तर असायला पाहिजे फॉर दी गुड पॉझिटिव्ह रिझन्स अँड टू अवॉइड जे हॅसल होऊ शकतं किंवा जो हेडेक होऊ शकतो तो अवॉइड करण्यासाठी देर हॅज टू बी समवन. ओके. ओके. कमिंग बॅक टू द प्रोसेस. हां. सो आपलं ॲग्रीमेंट साईन झालं, तुमचं ॲग्रीमेंट तुमच्या घरी कुरिअर झालं, देन तुम्ही तुमचा पेमेंट प्लॅन फॉलो करा जो डेव्हलपरने दिलेला आहे तो. त्याच्यानंतर जेव्हा हँडओव्हरची वेळ येते त्यावेळी तुम्हाला काही बेसिक फॉर्मॅलिटीज कराव्या लागतात, जसे की फॉर एक्झाम्पल जे वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी कनेक्शन घ्यावं लागतं, त्याचं कनेक्शन घ्या आणि देन तुम्ही जाऊन एकदा स्नॅगिंग करावं लागतं. आता या गोष्टीसाठी सुद्धा जर तुमचा ब्रोकरमध्ये असेल तर इट इज गुड, फायद्याचे. कारण जर तुम्ही इथे नसाल तर आजकाल जसे की मी माझ्या सगळ्या क्लायंटचे स्नॅगिंग मी स्वतः करतो. स्नॅगिंग म्हणजे असं आहे प्रोसेस की जेव्हा हँडओव्हरच्या आधी तुम्हाला बोलवतात की तुम्ही येऊन घर एकदा चेक करा, काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही ते आयडेंटिफाय करून आम्हाला सांगा, वी विल रेक्टिफाय, म्हणजे ते रिपेअर करून देन तुमचा हँडओव्हर होतं. अशा वेळी जर तुम्ही डेव्हलपर्सना सांगितलं की तुम्ही स्वतः स्नॅगिंग करा तर ऑब्व्हियस आहे की त्याच्यामध्ये थोडंसं वरती खाली होणार, ते व्यवस्थित करणार नाही. तर तुमचा स्वतःचा माणूस असेल तर ही कॅन ऑर शी कॅन डू इट फॉर यू. आणि आजकाल तुम्ही बघू शकता बरेचसे ब्रोकर या गोष्टी करतात, कारण हे एक आमच्याकडून एक व्हॅल्यू ॲडिशन आहे, पार्ट ऑफ सर्व्हिस आपण म्हणू शकतो. पार्ट ऑफ सर्व्हिस. सी, कारण रिअल इस्टेट इज सर्व्हिस इंडस्ट्री. याच्यामध्ये नेटवर्किंग आणि जी बॅड माउथिंग होते ती खूप जास्त होते. पॉझिटिव्ह वर्ड ऑफ माउथ खूप कमी निघतो, पण बॅड वर्ड ऑफ माउथ खूप जास्त निघतो.
ओके. सो इकडे लोकांना सर्व्हिस जेवढी जास्त चांगली द्याल तेवढं तुमचं नेटवर्क चांगलं होतं. आणि मी स्वतः जर म्हणाल तर आय मेक शुअर की जो क्लायंट सुरुवातीपासून आहे तो आय गिव्ह हिम शेवटपर्यंत चावी घेण्यापासून ते त्याच्यानंतर ते रेंट करण्यापर्यंत सुद्धा मी त्यांना सर्व्हिस ती देतो. ओके. सो आता समजा एखादा नवीन इन्व्हेस्टर आहे जो आज पण त्यांनी कधी इथे इन्व्हेस्ट केलेलं नाही किंवा असा विचारही केला नव्हता, बट त्यांना कुठून तरी असं सांगण्यात आलं आणि ही इज नाव इंटरेस्टेड की त्यांना आता इथे इन्व्हेस्ट करायचं आहे. सो असे कुठले एरिया सध्या आता दुबईमध्ये आहेत जिकडे सध्या डेव्हलपमेंट चालू आहे किंवा रेडीमध्ये सुद्धा तुम्हाला तिकडे प्रॉपर्टी परचेस करता येऊ शकते आणि त्याचं साधारण तुमचं रेंटचं इन्कम किती साधारण असू शकतं? आता नवीनही असू शकतील किंवा जुनेही असू शकतील, जसं आपण बिझनेस बे म्हणू किंवा बारशा म्हणू, हे सगळं जुन्या प्रॉपर्टी झाल्या इथे, पण नवीन कुठले असे एरियाज येत आहेत तिथे आपण इन्व्हेस्ट करू शकतो? दुबईची एक गोष्ट तुम्ही अशी समजू शकता की दुबईमध्ये कन्स्ट्रक्शन कधीच थांबत नाही. कुठल्याही पॉईंटमध्ये तुम्हाला एनी पॉईंट ऑफ टाईम तुम्हाला कन्स्ट्रक्शन हे चालूच दिसेल. अच्छा. तर याच्यामध्ये आता जर तुम्ही इन्व्हेस्टर फर्स्ट टाइम इन्व्हेस्ट करत असाल तर मी रेकमेंड करेन की तुमचा एक स्वतःचा सुद्धा एक रिसर्च असायला पाहिजे. अच्छा. की आणि आजकाल सगळ्या गोष्टी इंटरनेटवर अवेलेबल आहेत, यूट्यूबवरती किंवा सोशल मीडियावरती तुम्ही खूप साऱ्या गोष्टी बघू शकता. सो तुमचा एक बेसिक रिसर्च तुम्ही स्वतः करायला पाहिजे की काय कुठले कुठले एरियाज आहेत, किंवा फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही येत असाल तर तुम्हाला ॲटलिस्ट एरियाज माहीत असायला पाहिजेत की हा बिझनेस बी इथे आहे, डाऊनटाऊन इथे आहे, मरीना इथे आहे, दुबई लँड इकडे आहे. तर या गोष्टी जर माहीत असेल त्याच्यानंतर तुमचं नेक्स्ट स्टेप येते की एरियाज कुठले शॉर्टलिस्ट करायचे किंवा कुठले एरियाज फायनलाइज करायचे. आता याच्यामध्ये इट इज व्हेरी सब्जेक्टिव्ह फर्स्ट ऑफ ऑल, कारण रेंटल यील्ड जे तुम्हाला मी सांगितलं की 6 ते 8% तुम्हाला ॲव्हरेज रेंटल यील्ड मिळून जातं. नाव जेव्हा तुम्ही एरियाज कन्सिडर करता जे प्रीमियम एरियाज असेल तर त्यावेळी तुम्हाला थोडी हाय प्रॉपर्टी प्राईस पे करावी लागेल. आणि थोडे जे अपकमिंग एरियाज आहेत जसे की जुमेरा विलेज सर्कल झालं, दुबई क्रीक हार्बर झालं, किंवा अर्जान जिथे मिरेकल गार्डन आहे तो एरिया झाला, दुबई लँड झाला, टाउन स्क्वेअर नशामा, दमॅक हिल्स 1, दमॅक हिल्स 2, अँड जो सगळ्यात जास्त आजकाल मार्केटमध्ये ज्याच्याबद्दल आपण म्हणतो ना की खूप हवा आहे मार्केटमध्ये तो आहे दुबई साऊथ. अच्छा. दुबई साऊथमध्ये काय होतं की नवीन गव्हर्नमेंटने अनाउन्समेंट केली आहे की अल मक्तूम इंटरनॅशनल एअरपोर्टचं एक्सपॅन्शन होतं आहे. नाव आता मी फक्त तुम्हाला एक नंबर्स देतोय स्केलमध्ये ठेवण्यासाठी. आता अल मक्तूम इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे त्याच्यावरती 1 रनवे आहे, त्याच्यामध्ये अजून 5 रनवेज ॲड होत आहेत. आणि जेव्हा हे कम्प्लीट पूर्ण होईल त्यावेळी अल मक्तूम इंटरनॅशनल एअरपोर्ट हे जगातलं सगळ्यात मोठं एअरपोर्ट असणार आहे. आता तुम्ही बघाल तर हिथ्रो अँड ओहायो हे 1 आणि 2 नंबरचे आहेत. त्या दोघांची कंबाईंड साईज ही सुद्धा कमी असेल अल मक्तूम इंटरनॅशनल एअरपोर्टपेक्षा जेव्हा हे पूर्ण रेडी होईल. सो तुम्ही इमॅजिन करू शकता की काय स्केलवरती ते बनवतात. अजून जर सांगायचं झालं तर मला तर जी दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे DXB आपण ज्याला म्हणतो, त्याने एअरपोर्टने गेल्या वर्षी ऑलमोस्ट 86 मिलियन पॅसेंजर हँडल केले होते. अच्छा. जेव्हा अल मक्तूम इंटरनॅशनल एअरपोर्ट पूर्ण रेडी होईल त्यावेळी त्याची कॅपॅसिटी असेल 260 मिलियन. बापरे. विच इज ऑलमोस्ट 3 टाइम्स ऑफ वॉट दुबई एअरपोर्ट जे आहे आता सध्याचं त्याची. जर गेट्स तुम्हाला सांगायचे झाले तर टोटल गेट्स असणार आहेत अल मक्तूम जेव्हा ते पूर्ण रेडी होईल त्याच्यावरती 400 गेट्स. बापरे. सो आपण नेहमी म्हणतो की दुबईमध्ये जे काही होतं ते सगळं मोठ्या स्केलवरती होतं. तर हे एक एक्झाम्पल आहे. आणि असं नाही की त्यांनी जस्ट आता फक्त हा प्रोजेक्ट अनाऊन्स केला, तो प्रोजेक्ट ऑलरेडी चालू आहे, त्याचं एक्सपॅन्शन अनाऊन्स केलं. दुबईची गॅरंटी शेवटी अनाऊन्स केलं म्हणजे होणारच. सो तो एरिया एक खूप पिकअप करतोय. आणि तिकडे अजून त्याला सपोर्टिंग फॅक्टर जे आहेत जसे की तुम्हाला जाफजा फ्री झोन आहे, तिथे जवळपास तुम्हाला 1,30,000 1,40,000 लोक सध्या काम करतात तिकडे. ते लोक राहतात बेसिकली कुठे डिस्कवरी गार्डन असेल किंवा बिझनेस बे असेल किंवा शारजा सुद्धा काही लोक राहतात. जाफजा म्हणजे पोर्ट, जबल अली फ्री झोन बिगेस्ट ते दुबईतलं सगळ्यात मोठं फ्री झोन आहे. आणि दुबईच्या जीडीपी मध्ये मॅक्सिमम कॉन्ट्रीब्युशन जाफजाचं आहे, कारण पोर्ट आहे आणि त्याच्या सराउंडिंग इंडस्ट्रियल एरिया थोडक्यात आपण म्हणतो की तो आहे तिकडचा. तर इमॅजिन करा तुम्हाला त्या एरियाच्या जवळपास कुठे रेसिडेन्शियल अकोमोडेशन मिळत असेल रेंटवरती घेण्यासाठी किंवा परचेस करण्यासाठी, तर तुम्ही नाही घेणार. कारण आज तुम्हाला जाफजापासून जर मला बिझनेस वेमध्ये यायचं असेल तर रफली 30 मिनिट लागतात मला. ट्रॅफिक जास्त पण होऊ शकतं पीक आवर्समध्ये. सो तो तुम्ही टाइम वाचू शकता. सो पॉईंट इज की तो खूप अपकमिंग एरिया आहे दुबई साऊथ. त्याच्यानंतर मी सांगितलं JVC मध्ये पण तुम्ही करू शकता. पण इन्व्हेस्टर अँगलने आपण जर म्हटलं की जर जाफजामध्ये मला जर घ्यायचं असेल किंवा त्या सराउंडिंग एरियाजमध्ये घ्यायचं असेल तरी सुद्धा तो एक चांगला प्रॉक्सिमल डिसिजन असू शकतो, कारण तिकडे एवढी लोकसंख्या राहते आणि तिकडे सुद्धा रेंट तेवढंच वाढतंय. तो बेस्ट डिसिजन असेल आजच्या डेटमध्ये. जर तुम्ही मला विचाराल की कुठलं लोकेशन आहे जिथे इन्व्हेस्ट करायला पाहिजे लॉंग टर्मसाठी, एक गोष्ट आहे की तो जो जाफजा किंवा दुबई साऊथ जे आहे दॅट इज फॉर लॉंग टर्म. जर तुमचा इन्व्हेस्टमेंट हॉरायझन नसेल 7 वर्ष 8 वर्ष
मिनिमम 5 इयर्स. त्याच्या पुढचं जर असेल तर तुम्ही डेफिनेटली तो एरिया कन्सिडर करू शकता. त्याचं रिझन हे आहे की तिथे आता सप्लाय खूप कमी आहे. 2च मेजर कम्युनिटीज आहेत तिकडे, एक MR साऊथ आहे आणि एक दुबई साऊथ जे आहे, त्याच्यामध्येच तुम्हाला इन्व्हेंटरी अवेलेबल आहे. सो आणि तिकडे डिमांड खूप वाढती आहे, कारण बिकॉज ऑफ या सगळ्या गोष्टीमुळे. प्लस अजून एक ती एमिरेट्सने अनाऊन्स केले की ते त्यांचं ऑपरेशन कम्प्लिटली मूव्ह करतायत अल मक्तूम इंटरनॅशनल एअरपोर्टला. ना तुम्ही म्हणाल याच्यात काय एवढं वेगळं आहे, तर अगेन नंबर्स जर तुम्ही म्हणाल तर एमिरेट्सच्या पेरोलवरती अराउंड 1 लाख लोक आहेत, डायरेक्टली इनडायरेक्टली. अच्छा. आणि एमिरेट्स एवढी प्रेस्टिजियस एअरलाईन आहे आणि त्यांचे सिस्टम्स अँड जे प्रोसेस आहेत ते खूप हाय लेवलचे आहेत. तर तिकडे ते तुम्हाला अकोमोडेशन सुद्धा देतात, म्हणजे त्यांच्या क्रूला अकोमोडेशन देतात, त्यांच्या एक्झिक्युटिव्सला, सिनियर मॅनेजमेंटला ते अकोमोडेशन प्रोव्हाइड करतात. Correct. आणि आता तुम्ही जर दुबईमध्ये असाल, तुमचे फ्रेंड्स असतील, तर ते तुम्हाला सांगतील सुद्धा की बऱ्याचशा एरियाजमध्ये बऱ्याचशा पूर्ण बिल्डिंग्स एमिरेट्सने टेक ओव्हर केले आहेत जस्ट त्यांच्या क्रूच्या अकोमोडेशनसाठी. हो. नाव जेव्हा एमिरेट्स मूव्ह करेल त्यांचे ऑपरेशन्स 100% अल मक्तूम इंटरनॅशनल एअरपोर्टला, सो त्यांना त्या एरियामध्ये रिक्वायरमेंट असेल हाऊसिंगची. हम्म. फॉर एक्झाम्पल त्यांचे जर तुम्ही इंडिपेंडंट विलाजमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर डेफिनेटली त्यांचे जे सिनियर एक्झिक्युटिव्स वगैरे असतील त्यांच्यासाठी ते त्यांना तर अपार्टमेंटमध्ये नाही ठेवणार, त्यांच्यासाठी ते इंडिपेंडंट विलाज किंवा टाउन हाऊसेस बघणार. सो त्याचा तो एरिया तुमचा सॉर्टेड झाला, तिकडे त्याची डिमांड वाढेल. जर अपार्टमेंट असेल तर त्यांचे क्रू मेंबर्स असेल, ग्राउंड स्टाफ असेल, टेक्निकल स्टाफ असेल, त्यांच्यासाठी तुमचे रेसिडेन्शियल अपार्टमेंटची डिमांड वाढेल. आणि याचा प्लस पॉईंट अजून एक हा की जेव्हा एमिरेट्स तिकडे जात आहे तर एमिरेट्स सोबत बाकीचे एअरलाईन्स सुद्धा जातील, दे विल फॉलो द सूट. सो इन टोटल जर तुम्ही बघत असाल तर दुबई साऊथ आजच्या डेटला इज दी बेस्ट लोकेशन टू इन्व्हेस्ट. प्राइसेस एवढे जास्त नाही आहेत तिकडे. ऑब्व्हियसली तिकडे पण प्राइसेस पिकअप करत आहेत, बिकॉज एकतर दुबई जी मेनलँड किंवा डाऊन म्हणाल किंवा दुबई लँड म्हणाल, इकडे प्राइसेस ऑलरेडी खूप पिकअप झालेले आहेत. सो ज्यांच्याकडे तेवढं ॲपेटाईट नाही आहे, दे आर ऑलरेडी मुव्हिंग टुवर्ड्स दुबई साऊथ. सो तिकडे पण प्राइसेस मूव्ह झालेले आहेत. ओके. जसं तुम्ही मगाशी म्हणाला की दुबई साऊथमध्ये त्या साईडला कम्युनिटीज असतात, तर असे कुठल्या कम्युनिटीज किंवा कुठले डेव्हलपर्स आहेत दुबईमध्ये जे सध्या आता लिडिंग फोरफ्रंटवरती आहेत? ओके, याच्यावरती मी एक माझ्या इंग्लिश चॅनलवरती एक रील पण केलं होतं की टॉप 5 डेव्हलपर्स. तर याच्यामध्ये दुबईमध्ये सगळ्यात मोठं डेव्हलपर आणि सगळ्यात वेल नोन जर तुम्ही म्हणत असाल तर आहे MR प्रॉपर्टीज. जेव्हा तुम्ही डाऊनटाऊनला येता किंवा दुबईला येता तर तुमचं एक चेकलिस्ट असते किंवा टू डू लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं असतं बुर्ज खलिफा. तर बुर्ज खलिफा, दुबई मॉल हे आलंच. तर MR डेव्हलपर जे आहे, MR प्रॉपर्टी जी आहे, त्यांनी हे बुर्ज खलिफा आणि दुबई मॉल हे डेव्हलप केले आहेत. सो इफ यू आस्क मी की जर हूज द मोस्ट फेमस अँड मोस्ट रेप्युटेड, तर आहे MR प्रॉपर्टीज. नंबर 1 मध्ये मी त्यांना काउंट करेन. नंबर 2 मध्ये आहे दुबई होल्डिंग. दुबई होल्डिंगच्या अंडर 2-3 कंपनीज येतात. त्याच्यामध्ये मिरास येतं, ज्यांनी सिटी वॉक बनवलेला आहे. त्याच्यानंतर येतं दुबई प्रॉपर्टीज, ज्यांनी बिझनेस बे बनवलं आहे, JBR त्यांनी बनवलं आहे. आणि येतं तुमचं दुबई लँड, हे मास्टर डेव्हलपर्स आहेत. आणि मग येतं दुबई होल्डिंगमध्ये तिसरी येते नकील. ओके. नकीलचे काही इंट्रोडक्शनची गरज नाही. पाम जुमेरा त्यांनी बनवलं आहे, पाम जबल अली ते बनवत आहेत. सो हे झाले सेमी गव्हर्नमेंट आपण म्हणू शकतो यांना, एंटिटीज. या झाल्या. प्रायव्हेटमध्ये जर मला विचारायला नंबर 1 जर असेल तर दमॅक प्रॉपर्टीज. ओके. कारण त्यांचे प्रोजेक्ट्स तुम्हाला मरीनामध्ये असतील, डाऊनटाऊनमध्ये आहेत, बिझनेस बेमध्ये आहेत, त्यांच्या कम्युनिटीज आहेत, दमॅक हिल्स 1, दमॅक हिल्स 2. दे आर डुईंग लाईक व्हेरी गुड इन टर्म्स ऑफ प्राइसेस आणि रेंटल ऑल्सो, कारण त्यांनी कम्युनिटी चांगली बनवली आहे. प्रायव्हेटमध्ये जर सेकंड म्हणत असाल तर शोभा आहे. ओके. शोभा इज द सेम जे आपल्या इंडियामध्ये आहे, मेजरली साऊथ इंडियामध्ये ज्यांचं प्रेझेन्स आहे तेच त्यांचं इकडे पण आहे कम्युनिटी. त्याच्यानंतर प्रायव्हेटमध्ये मग अझीझी आहे. त्याच्यानंतर बाकीचे मग इंडिपेंडंट डेव्हलपर्स आहेत. सो कम्युनिटीज जर म्हणत असाल तर जो एक्सपर्ट कम्युनिटीजमध्ये आहे दॅट इज MR प्रॉपर्टीज. कारण MR प्रॉपर्टीचं एक ॲडव्हान्टेज आहे की ते कधी स्टँड अलोन टावर्स नाही बनवत. अच्छा. हां, जे काही त्यांनी बनवलं आहे त्या कम्युनिटीजच आहेत. फॉर एक्झाम्पल डाऊनटाऊन इज अ कम्युनिटी. त्याच्या कम्युनिटी इन द सेन्स तुमच्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या सगळ्या तुम्हाला तिकडे मिळतात. रेस्टॉरंट्स आहे, सुपरमार्केट आहे, मॉल असेल. तर जनरली कारण MRचे ॲडव्हान्टेज आहे की ते ज्या काही कम्युनिटी डेव्हलप करतात और एरिया डेव्हलप करतात फॉर दॅट मॅटर, ते त्याला कम्युनिटीच्या शेपमध्ये डेव्हलप करतात. तुम्हाला मॉल पण मिळेल, तुम्हाला रेस्टॉरंट्स पण मिळतील, तुम्हाला हॉस्पिटल्स पण मिळतील. सेम जर एक्झाम्पल घ्यायला जाईल तर दुबई क्रीक हार्बर आहे, ती पण एक कम्युनिटी आहे. आणि त्याच कम्युनिटीजमध्ये तुम्हाला रो हाऊसेस, टाउन हाऊसेस, बिल्डिंग, स्टँड अलोन बिल्डिंग सगळं मिळून जातं त्याच्यामध्ये. येस. आता याच्यामध्ये 2 आहेत. जसं की काही कम्युनिटीज जे MRचे जसे की डाऊनटाऊन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टाउन हाऊसेस आणि विलाज नाही मिळणार. हो. दुबई क्रीक हार्बरमध्ये तुम्हाला मेजरली अपार्टमेंट मिळतील. टाउन हाऊसेस म्हणजे तुम्हाला पोडियम विलाज मिळतील, बट नॉट लाईक रो हाऊसेस. ओके. दुबई हिल्स इस्टेट जी आहे MRची कम्युनिटी, त्याच्यामध्ये तुम्हाला अपार्टमेंट्स आहेत, टाउन हाऊसेस आहेत, इंडिपेंडंट विलाज आहेत, मॅन्शन्स आहेत, गोल्फ कोर्सवरती. गोल्फ कोर्स आहे, एक मॉल आहे,
बिगेस्ट रेसिडेन्शियल पार्क आहे दुबई हिल्स इस्टेट्समध्ये. सो ते तुम्हाला एक अशी कम्युनिटी प्रोव्हाइड करतात की लेट्स से तुमचं वर्क टायमिंग नंतर तुम्ही आतमध्ये गेलात तर तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी बाहेर जायची गरज नाही आहे. एव्हरीथिंग इज जस्ट 1 or 2 minute ड्राईव्ह हवे. हां, म्हणजे हे कम्युनिटीजचं झालं. आणि त्याच्यानंतर एमआरची अजून एक कम्युनिटी आहे अरेबियन रँचेस. त्याच्यामध्ये अरेबियन रँचेस 1, 2, 3 आहे. द व्हॅली म्हणून एक आहे. एमआर साऊथ आहे जे दुबई साऊथमध्ये येते आहे. हे खूप आहेत. सो बेसिकली जर तुम्ही कम्युनिटीज एक्सपर्ट जर कोणी असेल दुबईमध्ये तर दॅट इज एमआर प्रॉपर्टीज. ओके. साधारण मला तू हे सांगू शकतोस का की ऑफ प्लॅनमध्ये आणि सेकंडरी मार्केटमध्ये रिस्क काय असू शकतात इन्व्हेस्ट करताना? रिस्क जर तुम्ही तसं बघायला गेलं तर तुम्हाला दोन्ही साईड्स असतात. कारण रिअल इस्टेट मार्केट आहे. मी असं नाही म्हणणार की रिअल इस्टेट मार्केट नेहमीच वरती जात असतं. कारण इट्स अ सायकल. काही वेळा ते वरती जातं, काही वेळा खाली जातं, पुन्हा ते वरती जातं. असं नाही की ते खाली जात आहे तर कंटिन्युअस खालीच जात राहील किंवा ते परत पिकअप नाही करणार. इट्स अ मार्केट अँड ते असायला पाहिजे. दॅट्स अ हेल्दी बिहेवियर ऑफ अ इंडस्ट्री. आता ऑफ प्लॅन आणि रेडीमध्ये बेसिक जो डिफरन्स आहे की ऑफ प्लॅनमध्ये म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीमध्ये आहे की तुम्हाला एक कॅपिटल अप्रिसिएशनचा ॲडव्हान्टेज मिळतो. दुबईमध्ये स्पेसिफिकली मी बोलतोय. मी हे का बोलतोय ते रेडीवरती गेल्यावर तुम्हाला परत एकदा सांगेल. कारण लेट्स से तुम्ही एखाद्या लॉन्चमध्ये तुम्ही प्रॉपर्टी परचेस करताय आणि इकडे कसं आहे की डेव्हलपर्स जे आहेत स्पेशली जर तुम्ही कम्युनिटीमध्ये परचेस करत असाल तर एक बिल्डिंगमध्ये तुम्ही अपार्टमेंट घेतलं त्याच्यानंतर अजून परत बिल्डिंग येणार आहेत तर त्यावेळी डेव्हलपर स्वतः त्यांचे प्राइसेस वाढवत जातो. समजा माझ्याकडे 10 बिल्डिंग येणार आहेत तर पहिलीची प्राइस आणि 10व्या बिल्डिंगची प्राइस ते इंडियामध्ये पण होतं ते प्राइस वाढवत जातं. तर तुम्हाला तो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम एक कॅपिटल अप्रिसिएशन मिळतं आणि तुमचं रेंटल यील्ड तुमचं प्रॉपर्टी हँडओव्हर झाल्यानंतर चालू होतं. बरोबर. सर जर तुमचं असेल की 3 वर्षापर्यंत तुम्हाला 3-4 वर्षापर्यंत तुम्हाला यायचं नाही आहे किंवा तेवढा कॅश फ्लो तुमच्याकडे असेल कारण इकडे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुम्हाला मॉर्गेज नाही मिळणार आहे. तर तुमचा कॅश फ्लो असेल आणि जर तुम्ही वेट करू शकत असाल तर ऑफ प्लॅनमध्ये अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये 2 ॲडव्हान्टेज मिळतात. एक तर तुम्हाला कॅपिटल अप्रिसिएशन मिळतं आणि एक तुमचं रेंटल यील्ड पण मिळतं जे तुम्हाला प्रॉपर्टी रेडी झाल्यानंतर मिळतं. आता वळूया रेडी प्रॉपर्टीकडे. रेडीमध्ये कसं होतं की तुम्ही एखाद्या प्रॉपर्टी परचेस करताय ती पण कुणीतरी इन्व्हेस्टरने परचेस केली असेल 3-4 वर्षापूर्वी तर तो तर त्याचं कॅपिटल अप्रिसिएशन गेन करणार. ही इज क्लेमिंग दॅट. सपोज 1 मिलियनला प्रॉपर्टी जर त्याने विकत घेतली असेल आणि तो आज 1.5 मिलियनला विकतोय तर ती 5 लाखाचं त्याचं कॅपिटल गेन झालं, कॅपिटल अप्रिसिएशन झालं. तुम्ही परचेस करताय अप्रिशिएटेड प्राइसवरती. आता दुबईमध्ये एक फॅक्टर जो आहे की सेकंड अप्रिसिएशन जे आहे ते खूप मी असं म्हणेन की जास्त केसेसमध्ये होत नाही. अच्छा. आणि मी या क्लेम असा करतोय कारण इकडे लँड खूप अवेलेबल आहे. अनलेस तुम्ही अशा कुठल्या एरियामध्ये घेतात जिथे लँड पार्सलच अवेलेबल नाही जसे की डाऊनटाऊन झालं किंवा दुबई मरीना झालं किंवा एखादी कम्युनिटी झाली जशी की जी डेव्हलप झाली आहे पूर्ण दुबई हिल्स इस्टेट असेल किंवा अरेबियन रँचेस असेल किंवा दमाक हिल्स 1 असेल जिथे परत पुढचे प्रोजेक्ट येण्याचा स्कोप नाहीये. अशा केसेसमध्येच तुम्हाला सेकंड अप्रिसिएशनची पॉसिबिलिटी असते. सो इथं एक मार्केटमध्ये हा डिफरन्स आहे. इंडियामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही पुण्यात किंवा मुंबईत जर तुमचं प्रॉपर्टी तुम्ही घेतली तर तुम्हाला बऱ्याच केसेसमध्ये सेकंड थर्डमध्ये सुद्धा अप्रिशिएट होऊ शकते कारण तिकडे लँडच अवेलेबल नाहीये. इकडे दुबईकडे ॲडव्हान्टेज आपण म्हणू शकता की लँड खूप आहे. सो तुम्हाला डिसाईड करायचं की तुमचं गोल काय आहे. जर तुम्हाला कॅपिटल अप्रिसिएशन रेंटल यील्ड चालू म्हणजे पाहिजे असेल आणि तुम्ही वेट करू शकता 3-4 वर्षापर्यंत तर तुम्ही डेफिनेटली कन्सिडर करा ऑफ प्लॅन. जर तुम्हाला इमिडिएट रेंटल यील्ड हवं असेल एक स्टेडी इन्कम जर तुम्हाला पाहिजे असेल की चला ठीक आहे माझ्याकडे आज एवढा कॅश सरप्लस आहे किंवा माझ्याकडे एवढी अमाऊंट आहे मी इन्व्हेस्ट करू शकतो तर त्या अमाऊंटमध्ये जे मिळेल ते तुम्ही शॉर्टलिस्ट करून ते रेंटवरती करू शकता. 5-6% तर तुम्हाला डेफिनेटली मिळतील. थोडक्यात म्हणायला गेलं तर डाऊनटाऊन सारख्या ठिकाणी म्हणा किंवा अरेबियन रँचेसमध्ये म्हणा रेडीमध्ये आपण परचेस करून कंटिन्यू फॉर लॉंग टर्म त्याचे रेंटल यील्ड जे आहे ते आपण गेन करू शकतो. आणि शॉर्ट टर्ममध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही थोडंसं लांब जाऊन ऑफ प्लॅन घेऊन त्याला नंतर पुढे जेव्हा अप्रिशिएट होतील प्राइसेस तेव्हा तुम्ही ते इधर सेल ऑफ करू शकता किंवा रेंटमध्ये देऊ शकता. हां, बेसिकली दोन्ही गोष्टी तुम्ही दोन्ही केसमध्ये करू शकता. जर तुम्हाला ऑफ प्लॅन कन्सिडर करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक जो मी सांगितले कॅश फ्लोचा एक ॲडव्हान्टेज आहे. तुम्हाला जे इन्स्टॉलमेंट पेमेंट्स असतात ते ओव्हर अ पिरियड ऑफ 3 वर्ष द्यावे लागतात ऑफ प्लॅनमध्ये. रेडीमध्ये तुमचं पेमेंट हे 100% अपफ्रंट असायला पाहिजे. करेक्ट. सो दॅट इज तेवढी अमाऊंट असेल इन्व्हेस्ट करा तर तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता सेकंडरी मार्केटमध्ये म्हणा. येस. ओके. एखाद्या नवीन इन्व्हेस्टर करता अशा काही ऑफोर्डेबल ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत का? सी अफोर्डेबल सेगमेंट जर तुम्ही दुबईमध्ये म्हणाल तर काही लोकेशन आहेत जिथे स्पेसिफिकली अफोर्डेबल हाऊसिंग मिळतं. अफोर्डेबल हाऊसिंग आजच्या मार्केटमध्ये एव्हरीथिंग इज सगळं जे आहे ते प्रीमियमवरती जात आहे. पण स्टील जर तुम्हाला एरियाज कन्सिडर करायचेच असतील तर JVC म्हणून एरिया आहे तिथे तुम्हाला अफोर्डेबल हाऊसिंग मिळतं. अल फुरजान म्हणून आहे एरिया तिकडे खूप तो एरिया पिकअप करतोय कारण तिकडे मेट्रो लाईन पास होती आहे. ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे मेट्रो लाईन. तो एक एरिया आहे. त्याच्यानंतर तुम्ही डिस्कव्हरी गार्डन जो अगेन अल फुरजानचाच पार्ट अर्जान म्हणून एक एरिया आहे जिथे मिरेकल गार्डन आहे.
सो हे एरियाज आहे जिथे अफोर्डेबल प्राइसेस एवढे जास्त पिकअप झाले नाही आहेत आणि तुम्हाला चांगले युनिट्स तिकडे प्रोडक्ट्स मिळू शकतात. म्हणजे तिकडे सेकंडरी मार्केटमध्ये पण अवेलेबल असतील आणि ऑफ हो. प्लॅन डेव्हलपमेंटमध्ये पण तिकडे चालू आहे सध्या. येस. आणि प्रॉपर्टीचे अप्रिशिएटेड प्राइस ऑलरेडी असतील तिथे का? सी त्याचं हे जे मार्केट्स आहेत ते आत्ता पिकअप करतायत. अच्छा. सो तेवढे जास्त अप्रिशिएटेड नाही आहेत. बट अगेन तिकडे रेंटल यील्ड पण चांगला आहे. सो तुम्हाला तो एक बॅलन्स स्ट्राईक करावा लागेल की आपण किती प्राइस देतोय आणि आपल्याला रेंटल यील्ड काय येत आहे. ओके. सो त्या गोष्टी थोडा केस टू केस होऊ शकतात. पण हे एरियाज आहेत, JVC असेल, फुरजान किंवा अर्जान, ह्या एरियामध्ये डेफिनेटली तुम्ही एक अफोर्डेबल तुम्हाला मिळू शकतो ऑप्शन. ओके ओके. अजून एक प्रश्न मला असा होता की मी कुठेतरी वाचलं होतं की तुम्हाला याच्यामध्ये इन्व्हेस्टर व्हिसा पण मिळतो आणि एक गोल्डन व्हिसा पण मिळतो. तर त्याच्या क्रायटेरियाज काय आहेत? सी, दुबई गव्हर्नमेंटचं द बेस्ट इनिशिएटिव्ह जे आहे दॅट इज तुम्हाला रेसिडेन्सी व्हिसा, इन्व्हेस्टर अँड गोल्डन व्हिसा. ना एक छोटीशी स्टोरी सांगतो मी गोल्डन व्हिसाची. जी फेमस गोल्डन व्हिसा कधी झाला तर तुम्हाला आठवत असेल, मुंबईमधून एक एमिरेट्सचं फ्लाईट टेक ऑफ होत होतं आणि त्या एंटायर फ्लाईटमध्ये एकच माणूस होता जो ट्रॅव्हल करत होता. ही गोष्ट आहे कोविडच्या वेळची. अच्छा. कारण त्याच्याकडे गोल्डन व्हिसा होता आणि त्यावेळी दुबई गव्हर्नमेंटचं जे रिस्ट्रिक्शन्स इन प्लेस होते त्याच्यामध्ये एक एक्सेप्शन होते की ज्याच्याकडे गोल्डन व्हिसा आहे ते ट्रॅव्हल करू शकतात. सो त्यावेळी एंटायर एमिरेट्समध्ये ही फ्ल्यू अलोन, तो एकटा त्या व्यक्तीने ट्रॅव्हल केला आणि तेव्हापासून गोल्डन व्हिसाची खूप काय म्हणतात पब्लिसिटी झाली, क्रेज झाली. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तुम्हाला रेसिडेन्सी नॉर्मल व्हिसा मिळतो, इन्व्हेस्टर व्हिसा, आणि एक आहे गोल्डन व्हिसा. आपण पहिला इन्व्हेस्टर व्हिसाबद्दल बोलू. इन्व्हेस्टर व्हिसामध्ये काही बेसिक कंडिशन्स आहेत की तुमची जी प्रॉपर्टी आहे ती मिनिमम त्याची व्हॅल्यू असेल 750,000 दिरम्स, 7.5 लाख दिरम, ती तुमची मिनिमम व्हॅल्यू असायला पाहिजे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टर व्हिसामध्ये तुम्हाला 2 वर्षाचा व्हिसा मिळतो. आधी हा कॅप होता 1 मिलियन दिरमचा. अच्छा. ते आता त्यांनी कमी केलं 7.5 लाख दिरममध्ये. आधी असं होतं की तुम्हाला शेअरिंग अलाउड नव्हतं, म्हणजे टायटल डीडमध्ये सपोज जर 2 नावं असतील तर दोघांचा 1 मिलियनचा असायला पाहिजे होतं, असा आधी रूल होता. अच्छा. आता तो रूल चेंज झालाय. तो आता 7.5 लाखमध्ये जर तुम्ही 2 जरी असाल तर की एक तर टाइम, इन्व्हेस्टर व्हिसा 2 वर्षासाठी व्हॅलिड असतो, गोल्डन व्हिसा 10 वर्षासाठी व्हॅलिड असतो. अच्छा. आता याच्यामध्ये एक कॉस्ट फॅक्टर पण आहे. 2 वर्षानंतर तुम्हाला परत इन्व्हेस्टर व्हिसा रिन्यू करावा लागतो. सो तो एक कॉस्ट इन्व्हॉल्ड आहे. म्हणजे 10 वर्षात कमीत कमी तुम्हाला 5 वेळा तो रिन्यू करावा लागेल. इकडे 10 वर्ष तुम्हाला तो व्हॅलिडिटीच 10 वर्षाची आहे त्याची. प्लस इन्व्हेस्टर व्हिसामध्ये तुम्ही जे स्पॉन्सर करता, जसे तुम्हाला फॅमिलीला स्पॉन्सर करायचे आहे त्याच्यावरती लिमिट आहे. जसे की फॉर एक्झाम्पल तुम्ही 1 बेडरूम अपार्टमेंट परचेस केली, त्याच्यावरती तुम्ही इन्व्हेस्टर व्हिसा घेतला, तर तिकडे तुम्ही पाहिजे तेवढ्या लोकांना स्पॉन्सर नाही करू शकत. 5 लोकांना 6 लोकांना स्पॉन्सर नाही करू शकत. एक बेसिक थंब रूल आहे की तुमचे एक 1 बेडरूममध्ये एक तुमचा हॉल असतो आणि एक तुमची बेडरूम असते, तर पर रूम ते 2 लोक कन्सिडर करतात जनरली. म्हणजे तुम्हाला 1 बेडरूम मध्ये मॅक्सिमम तुम्हाला 4 लोकांना तुम्ही स्पॉन्सर करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त लोकांना मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ते रिजेक्ट होईल. गोल्डन व्हिसामध्ये ते लिमिटेशन नाही आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिलीला स्पॉन्सर करू शकता, तुम्ही तुमच्या हाऊस हेल्पला स्पॉन्सर करू शकता, तुम्ही तुमच्या कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरला, म्हणजे तुमच्या कंपनीला एक असिस्टंट आहे किंवा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे त्याला तुम्ही स्पॉन्सर करू शकता. तर तुमचा तो एक स्ट्रेच होतो की किती लोकांना तुम्ही स्पॉन्सर करू शकता. तर हे बेसिक डिफरन्स आहे गोल्डन व्हिसा आणि इन्व्हेस्टर व्हिसामध्ये. तू जसं आता म्हणला की प्रॉपर्टी 50% कम्प्लीट झाली पाहिजे. हां. प्रॉपर्टीची व्हॅल्यू 2 मिलियन आहे. ओके. पण पेमेंट अजून पूर्ण झालेलं नाहीये, तरी पण आपण करू शकतो गोल्डन व्हिसा? डेफिनेटली करू शकतो. अच्छा. तर सुरुवातीला आता याच्यामध्ये चेंजेस होत राहतात रूल्स अँड रेग्युलेशन्समध्ये. सो आय वुड सजेस्ट की जेव्हा तुम्ही कन्सिडर करत असाल गोल्डन व्हिसाला अप्लाय करण्यासाठी, तेव्हा जस्ट गिव्ह अस अ कॉल अँड चेक की करंट रूल्स काय आहेत. हे मी याच्यासाठी सांगतोय कारण सुरुवातीला हा होतं की 2 मिलियन दिरमची तुमचं फुल पेमेंट झालेलं असायला पाहिजे ऍटलिस्ट. हा एक रूल होता. फॉर एक्झाम्पल तुमची प्रॉपर्टी 4 मिलियनची आहे पण तुम्ही 2 मिलियन पेमेंट केलंय तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये त्यांनी चेंज केला की 2 मिलियनची तुमची जरी सपोज 2.5 मिलियनची तुमची प्रॉपर्टी आहे आणि तरी तुम्ही अप्लाय करू शकता. कंडिशन आहे की तुमचा 50% बिल्डिंग झाली पाहिजे. जेव्हा तुम्हाला ते कळेल 50% आहे तुम्ही अप्लाय करू शकता. सो नॉट नेसेसरी, कारण त्याच्यामध्ये 2.5 मिलियनमध्ये तुमचं मोस्टली पेमेंट 50% असेल तर तुमचा आउटफ्लो जो असेल तर रफली अराउंड 1.25 1.3 मिलियनचा असू शकतो, गोइंग बाय द स्टँडर्ड पेमेंट प्लान्स. सो नॉट नेसेसरी की तुम्हाला 2 मिलियन पूर्ण द्यायलाच पाहिजे. यू कॅन स्टील अप्लाय. बिल्डिंग जर 50% रेडी असेल तर यू कॅन अप्लाय. ओके. शेवटचा प्रश्न आपण घेऊया. मार्केटची हिस्ट्री बघता किंवा वर्ल्ड वाईड इकॉनॉमिक हिस्ट्री जर आपण बघितली, 2008-2009 मध्ये साधारण एक डाऊनफॉल होता अख्ख्या जगभरामध्ये जे झालं होतं. त्यानंतर आता मार्केट एवढं पीकला असताना हे खूप व्हॉलेटाईल वाटायला लागतं लोकांना की पुढे काय होईल, की इथं आपण इन्व्हेस्ट करावं की नाही करावं. तर ह्या दृष्टिकोनातून दुबईचं मार्केट सध्या व्हॉलेटिलिटीला कसं हे करतं बघतंय? खूप चांगला प्रश्न आणि बरं झालं तू हा प्रश्न शेवटला ठेवलास, कारण याच्यामध्ये हा सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे की दुबई मार्केट क्रॅश होणार आहे. पण जेव्हा तुम्ही बघता ऑन फील्ड, आता गेली 12 वर्ष मी हे बघतोय, मी एक सायकल बघितली आहे पूर्ण,
फॉर एक्झाम्पल 2014ला जेव्हा 2013ला मी आलो, 2014ला मार्केट वॉज ऑन पीक. तर पीक पासून ते खाली यायला चालू झालं अँड देन सगळ्यांना वाटतं की नाही आता पूर्ण मार्केट संपलंय, इथून पुढे काही होणार नाही आहे, सगळ्या गोष्टी मायनसमध्ये जात आहेत. आणि मायनसमध्ये थोड्या गोष्टी होत्या पण. अँड देन जेव्हा कोविड आला 2020मध्ये, तेव्हा कुणीही एक्सपेक्ट केलं नव्हतं अँड की दुबई मार्केट असं बिहेव करेल. सो दॅट वॉज व्हेरी शॉकिंग. जेव्हा कोविड हिट झालं तेव्हा एव्हरीवन वाज लाईक की झालं. आधीच दुबई मार्केट, कारण 2018-19मध्ये दुबई मार्केट वॉज गोईंग थ्रू अ डाऊनफॉल. तेव्हा पुन्हा कोविड आल्यानंतर एव्हरीवन वाज लाईक नाही आता तर प्रश्नच नाही, आता तर मार्केट इथून पिकअप होणारच नाही. पण कॉन्ट्ररी, त्यानंतर जे मार्केट 2020 पासून जे पिकअप झालेलं आहे, नाव इट इज, आपण म्हणू शकतो की 2014च्या लेवलला आहे मार्केट. आपण जनरली तुम्ही जर बघत असाल तर 8 वर्षाची एक सायकल असते. इट्स अ 4 इयर्स अप, देन गोइंग डाऊन अँड देन कमिंग अप अगेन. तर 2000 इफ यू रिमेंबर 2000ला मार्केट डाऊन होतं. आय थिंक Y2K समथिंग जो करेक्ट. त्यानंतर 2008ला लेहमन ब्रदर क्रॅशेस झाले. त्यानंतर 2016ला थोडं मार्केट इकडे डाऊन स्लो होतं. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की आता 2024ला पण असंच होणार आहे का. तर याच्यामध्ये रिअल इस्टेट मार्केट आहे, अप अँड डाऊन हे होतच राहतात. ॲज अ सीझन्ड रिअल इस्टेट ॲडवायझर मी तुम्हाला हेच सजेस्ट करेन की तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तुम्हाला ते टायमिंग स्ट्राईक करायचं आहे. कारण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होतात की जेव्हा मार्केट डाऊन होतं तेव्हा असं नाही होत की कुणीच प्रॉपर्टी परचेस करत नाहीये. त्यावेळी सुद्धा लोक प्रॉपर्टी परचेस करतात. जेव्हा मार्केट पीक असतं तेव्हा तर लोक करतच असतात. पण जो टायमिंग आहे दॅट इज इम्पॉर्टंट. आता तुम्ही म्हणत असाल की इकडे जो सप्लाय जास्त होतोय, डिमांड तशा पद्धतीने नाही आहे, तर जस्ट मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, नंबर्स सांगतो. दुबईची जी पॉप्युलेशन आहे दॅट इज इन्क्रीजिंग एव्हरी डे. कारण याला सपोर्टिंग गोष्टी आहेत, जसं की त्यांनी गोल्डन व्हिजा अनाऊन्स केलेला आहे, इन्व्हेस्टर व्हिजा तर ऑलरेडी आहेच, त्याच्यानंतर तुमचे बिझनेस इझी केलेला आहे त्यांनी. त्यामुळे बरेचसे लोक इकडं मूव्ह होत आहेत दुबईमध्ये. द पॉप्युलेशन ग्रोथ आहे ती खूप फास्ट आहे. फॉर एक्झाम्पल आता गेल्या 6-8 महिन्यातच जवळपास 41,000ने पॉप्युलेशन वाढलेली आहे. 40,000 समवन जो इंडियामध्ये बसला त्यांच्यासाठी खूप छोटी वाटेल, पण फॉर दुबईची पॉप्युलेशन अराउंड 3.5 मिलियन आहे. त्याच्यासाठी 40,000 इज अ गुड नंबर इन 6 मंथ. सो लेट्स से की 40,000 मध्ये 20,000च लोक इथं राहण्याच्या उद्देशानं आलेत ना. 20,000 लोकांमध्ये पुन्हा आपण बिंग व्हेरी कॉन्झर्वेटिव्ह, मी खूप कॉन्झर्वेटिव्हली नंबर घेतो की 20,000 मधले 15,000 लोकांनीच ठरवलं की मला प्रॉपर्टी घ्यायची आहे किंवा मला रेंट करायची आहे. नाव जर तुम्ही ॲव्हरेज जर हँडओव्हरचा सप्लाय बघितला दुबईमध्ये पर इयर, समवेअर 25,000 ते 30,000च्या आसपास युनिट्स डिलिव्हर होतात इयरली. बिंग व्हेरी कॉन्झर्वेटिव्ह, तुम्हाला तरी डिमांड 15,000 ते 20,000ची तुम्हाला डिमांड असणार आहे. आणि आपण हे बघतो की एका वर्षात 25,000 ते 30,000 डिलिव्हर होतात. लेट्स से हायर पकडू आपण, 35,000 डिलिव्हर झाले एका वर्षात. तरी तुमचे 6 महिन्यात जर तुम्हाला 20,000 लोक बघत असतील तर वर्षाची तुमची 40,000 झाली. त्या 40,000 मध्ये जरी 50% जरी लोकांनी ठरवलं की आपल्याला घर घ्यायचं आहे किंवा आपण इकडे सेटल होऊ, तरी तुमची डिमांड मॅचअप होते. हा एक फॅक्टर आहे. सेकंड की बरेच मायग्रेशन दुबईमध्ये खूप होतं आणि हे कंटिन्युअसली होत राहणार आहे. कारण आपण जे पहिल्या पॉईंटमध्ये बोललो की लोकेशन खूप ॲक्सेसिबल आहे. कारण कुठेही काही एक थोडीशी इनसिक्युरिटी झाली किंवा लोक मूव्ह करायचा विचार करतात तर ते बघतात की आपण कुठं मूव्ह करू, आपल्याला कुठं इझी आहे. स्पेशली जे इंडियामधून ज्यांना एक सेकंड होम डेस्टिनेशन बघायचं असेल तर ते दुबई जास्त कन्सिडर करतात, कारण 3 तासाच्या डिस्टन्सवरती आहे. करेक्ट. प्लस इकडचं जे ॲटमॉस्फिअर आहे, जेव्हा जे कल्चर आहे दॅट इज नॉट मच डिफरंट दॅन व्हॉट इन इंडिया इज. प्लस तुम्हाला एक बेटर इन्फ्रास्ट्रक्चर मिळतं. सो हा इंडियन सबकॉन्टिनेंट जो आहे तिकडून बरेचसे लोक दुबई मूव्ह होतात. सो आणि ते कंटिन्युअस राहणार आहे. त्याच्यामुळे एक ती ड्राईव्ह असेल, डिमांडचं एक नेहमीच तो एक ऑप्शन असेल, डिमांड होत राहील. प्लस तुम्ही रेस्ट ऑफ द वर्ल्डमधून जर बघितला तर आजकाल युकेमधून, युरोपमधून खूप लोक मूव्ह होत आहेत दुबईमध्ये. त्याचं रिझन आहे की खूप हेवी टॅक्सेशन जे आहे युरोपमध्ये, त्याच्यामुळे बरीच लोक दुबईमध्ये मूव्ह होतात. जो आता तुम्ही लंडनमध्ये बघत असाल, युकेमध्ये बघत असाल तर सेफ्टी सिक्युरिटी इज ऑन अ टॉस. तर ती बरीच लोक दुबईमध्ये मूव्ह होतात. रशियामधून बरीच लोक मूव्ह झाली. बाकीच्या रेस्ट ऑफ द वर्ल्डमधून बरीच लोक मूव्ह होत आहेत. सो एक इन्फ्लो जो आहे दुबईचा तो नेहमी राहणार आहे. सो ओव्हरऑल तुझं असं म्हणणं आहे की मे बी मार्केट थोडं स्लो होऊ पण शकतं, पण ते स्लो होऊन सुद्धा नंतर ते पिकअप होऊ शकतं. इथे जरी व्हॉलिटिलिटी सस्टेन ते करणार मार्केट. ॲज अ रिअल इस्टेट मी जसं मगाशी बोललो की एक हेल्दी करेक्शन पाहिजे, सो दॅट तुम्ही चेक्स अँड बॅलन्स इन प्लेस. याच्यामध्ये तुमचं फॉर एक्झाम्पल लेट्स से आता गेल्या 2020 पासून आज आपण 2024 मध्ये आहे, ॲव्हरेज प्रॉपर्टी अप्रिसिएशन 40% झालेली आहे. 40 काही केसेसमध्ये 50-60% पण अप्रिसिएट झालेली आहे. स्टील ती इंडियाच्या कंपॅरिझनमध्ये जास्तच आहे. येस. आणि इकडे कसं लेट्स से करेक्शन आलं जरी, लेट्स कन्सिडर वर्स्ट केस सिच्युएशन, जर जेव्हा तुम्ही 40% अप्रिसिएशनवरती आहात, एक 10%, 15% हेल्दी करेक्शन जर तुमचं मार्केटमध्ये आलं तरी तुम्ही लॉसमध्ये नाही आहात. नाही, याच्यामध्ये तुमचं होतं की आता जो आपण मार्केटमध्ये बघतो देर इज अ ग्रीड फॅक्टर अँड फिअर फॅक्टर. जर तुमचं विजन जर क्लिअर असेल तर तुम्हाला लॉंग टर्ममध्ये राहायचं असेल
देन मार्केट जरी निगेटिव्ह साईडला गेली तर तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही, कारण तुमचं विजन लॉंग टर्म आहे. यू होल्ड ऑन इट. कारण दुबई अशी लोकेशन आहे, इट विल नेव्हर गो बॅक टू दी 2008 सिच्युएशन. कारण त्यांनी त्याच्यानंतर खूप लेसन लर्न केले आहेत. सगळ्या सिस्टम्स इन प्लेस आहेत. आता त्यांची कमिटी आहे जी सप्लाय कंट्रोल करते, गव्हर्नमेंटची कमिटी जी सप्लाय कंट्रोल करते, सो दॅट मार्केटमध्ये असं बबल पुन्हा येऊ नये. पण लेट्स से वर्स्ट केस सिच्युएशन, काही फॅक्टर्स असतात ज्याच्यावरती गव्हर्नमेंटचा सुद्धा कंट्रोल नसतो. फॉर एक्झाम्पल कोविड. सॉरी, फॉर एक्झाम्पल कोविडमध्ये कोणाचा कंट्रोल नव्हता, पण त्याच्यामध्ये सुद्धा मार्केट आपले बिहेव करतात. देर विल बी every point of time there will be someone who wants to buy and someone who wants to sell. So तुम्हाला तो बॅलन्स स्ट्राईक करायचा आहे. तुम्हाला तुमचं गोल परफेक्टली ठेवायचं आहे की शॉर्ट टर्ममध्ये असाल तर तुम्हाला क्रायसिसमध्ये पण ऑपॉर्च्युनिटी असते. करेक्ट. ॲज सिम्पल ॲज दॅट. आज आपण बेसिक एक्झाम्पल घ्यायचं झालं इंडियन स्टॉक मार्केटचं एक्झाम्पल. कोविडमध्ये काय होतं, स्टॉक मार्केट 25,000. त्यावेळी बऱ्याच लोकांनी इन्व्हेस्ट केलं. मी स्वतः इन्व्हेस्ट केले कोविडमध्ये. सो तो पोर्टफोलिओ आजच्या डेटला इट्स लाईक बुमिंग. सो तुम्हाला पॉईंट इज की तुम्हाला तो ऑपॉर्च्युनिटी जर येत असेल तर यू शुड घ्यायलाच पाहिजे. येस. आणि टाइम साधून ती बरोबर ती टायमिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट. टायमिंग, लोकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दुबई रिअल इस्टेट मार्केट. आणि लॉंग टर्ममध्ये जे खेळतात त्यांना तर म्हणजे ते तर असणारच आहे की घेऊन ठेवली आणि ती रेंट होती, त्याचा रेंट तर येत राहणारच आहे. येस. सो इव्हन इफ तुम्हाला सेल करायचं आहे नाही करायचं ती पुढची गोष्ट. येस. करेक्ट. मार्केट पॉझिटिव्ह आहे. एक्सटेंडेड आपण पीकवरती आहे. पीक जो आपण बेसिकली माझी जे अनालिसिस आहे तर 2014-2024 थोडं एक्सटेंडेड पीकवरती आपण आहोत. पण यामध्ये सुद्धा देर आर बिट्स अँड प्लेसेस जिथे तुम्हाला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी बनते. आय वोंट सजेस्ट की तुम्ही जा आणि एकदम हाय एंड ऑलरेडी 50% अप्रिशिएटेड प्राईस वरती जो प्रॉपर्टी आहे तो घ्या. मी ते नाही सजेस्ट करणार. पण देर आर प्लेसेस जिथे पॉकेट्समध्ये खूप चांगल्या इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत, जिथे तुमचं रेंटल यील्ड चांगलं आहे. देर आर काही डेव्हलपर्स आहेत जे तुम्हाला गॅरंटीड रेंटल यील्ड सुद्धा देतात. सो ते ऑप्शन्स आहेत. आणि लोकेशन प्लेस व्हेरी इम्पॉर्टंट रोल. जर तुमचं कम्युनिटी डेव्हलप्ड असेल, ट्रान्सपोर्टेशनचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, जसं की मी तुम्हाला बोललो अल-फुरजान जिथून मेट्रो पास होती, ऑलरेडी आहे मेट्रो तिकडे, तर ते ट्रॅव्हलसाठी खूप इझी होतं. आणि रेंटल त्या एरियामध्ये कमी होत नाही. जिथे मेट्रो कनेक्टिव्हिटी आहे तिकडे होतं रेंटल यील्ड. आणि दुबई साऊथ जे आहे तिकडे एअरपोर्ट आहे. आणि एअरपोर्टचं काय, दॅट इज प्रूव्हन फॅक्ट अक्रॉस द वर्ल्ड. कुठल्याही एअरपोर्ट जवळपास तुम्ही जा, तिथला एरिया तो अप्रिशिएट होतो. सो देर आर ऑपॉर्च्युनिटीज आहेत मार्केटमध्ये. फक्त एकच आहे की डोळे बंद करून कुणावरतीही ट्रस्ट करू नका. कारण इकडे मार्केटमध्ये मी जे तुम्हाला सुरुवातीला बोललो की तुमचं स्वतःचं एक अनालिसिस असायलाच पाहिजे. जेव्हा आपण म्हणतो की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना सुद्धा आपण म्हणतो की तुमचा एक बेसिक रिसर्च असायला पाहिजे. टिपवरती विश्वास करून तुम्ही इन्व्हेस्ट करू नका. सेम गोज हिअर ॲज वेल. तुमचा एक बेसिक रिसर्च असायला पाहिजे. आणि बाकीच्या गोष्टीसाठी आम्ही आहोतच. सो धन्यवाद संदीप, आपल्याशी या इतक्या सविस्तर तू गोष्टी सांगितल्यास आम्हाला. बरेचसे प्रश्न आपल्या आता ह्याच्यामधून होप करतो की सगळ्यांची उत्तर आपल्याला मिळालेली असतील. त्याच्यामध्ये आपण बघितलं की का इन्व्हेस्ट करायला पाहिजे, साधारण कसे इन्व्हेस्ट करायला पाहिजेत, मॉर्गेजेस प्लॅन काय असतात, कुठल्या एरियाजमध्ये इन्व्हेस्ट आपण करू शकतो, कुठले डेव्हलपर्स त्याच्यामध्ये आहेत, विजाचे रूल्स काय आहेत. सो हे मेजरली आपण सगळं आता कव्हर केलं आणि त्याच्याबद्दल खरंच म्हणजे आभारी आहे. जर प्रेक्षकांना अजून काही क्वेश्चन्स असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तिथे संदीपचा नंबरही फ्लॅश होत असेल, त्याच्यावरती पण तुम्ही मेसेज करून तुम्ही त्यांना विचारू शकता. थँक्यू संदीप, खूप इन्फॉर्मेशन आम्हाला ह्याच्यामध्ये मिळाली. थँक्यू सो मच. धन्यवाद.